ती 5 वर्षापूर्वी वारली ह्याच दिवशी. तर आज तिचा संध्याकाळी दिवस आहे हिब्रू तारखेप्रमाणे. तर तिच्या सोलसाठी मी डेडिकेट करतो, तिच्या सोलच्या अपलिफ्टमेंटसाठी, तिच्या सोलवर ज्यासाठी. आणि इस्रायलमध्ये आज संध्याकाळी माझा रामलेच्या मशीद माझा भाऊ आशकाबा पण करणार आहे तिच्यासाठी. तर कोणाला जाता आला इस्रायलचं असतील तर तिथं जा. तर हा आजचा क्लास तिच्यासाठी डेडिकेटेड आहे. थँक्यू व्हेरी मच. निस्सिम, ऑल yours. We can start. Thank you, Judah. I'll do the bracha. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah, and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. Amen. Over to you, Judah. Thank you. ओके, तर जरा जास्ती माणसं स्क्रीनवर आली तर मला चालेल. आय डोंट हॅव एनी ऑब्जेक्शन्स. तर कोणाला जर आपला कॅमेरा चालू करता येत असेल तर चालू करा, म्हणजे मला जरा चेहरा दिसलं ना तर मला फीडबॅक मिळतं की किती अजून डीप जायचा, की किती वरच्या वर बोलायचा, की आता स्टॉप करायचा सगळा, की अजून आपल्याला बोलला पाहिजे. कारण तो जरा एक वेगळ्या टाईपचा फीडबॅक. मी आहे ना टीचर होतो 30 वर्षापूर्वी एका शाळेमध्ये, सेंट जॉन मॉडेल हायस्कूलमधून मालाडला. तर त्या टायमाला मी त्या हिशोबाने शिकवायचो मुलांना. तर फीडबॅक मिळाला तर मला समजायचं. कधी कधी फीडबॅक नाही मिळाला ना तर एकच गोष्ट मी आहे ना 6-6, 7-7 टाइम एक्सप्लेन करायचो मुलांना. तर मला नाही पाहिजे की मी तर तेवढा एक्सप्लेन करीन. तर मला चेहरा दिसला, 2-3 माणसांचा जरी चेहरा दिसला तर मला समजतं की हा समजला, आता पुढे जाऊ शकतो. तर आपला जो टॉपिक आहे, आजचा टॉपिक आहे, तो कंटिन्युएशन आहे गेल्या टायमाचा. गेल्या टायमाला आपण डायमेन्शन्सवर बोललो होतो आणि मला वाटते सगळेजण डायमेन्शन्सवर सगळं होतं असं वाटते मला या क्लासचा. जर नसतील तर आम्ही टाकला होता कब्बाला ग्रुपमध्ये, तुम्ही तो ऐकू शकता परत. तर डायमेन्शन्सवर आपण बोलत होतो आणि मग डायमेन्शन्सवर बोलता बोलता आपण तो कब्बॅलिस्टिकली आपल्या आणि कसा आहे त्याला कनेक्ट करायसाठी आपण स्टार्ट केला. पण डायरेक्ट आपण डीप नाही गेलो, कारण मला वाटलं डायमेन्शन सायंटिफिकलीच डायमेन्शनवर आपण बोललो ना तर जरा जास्ती हाय लेवलचा वाटला माणसाला, म्हणून मग आपण जरा एक वीकचा पिरियड घेतला जरा माणसांना समजण्यासाठी. ओके, तर आता डायमेन्शन मध्ये परत आपण एकदा त्याच्यामध्ये थोडासा असा वॉर्मअप म्हणून आपण बोलू. तर पॉइंट असतं ना, पॉइंट म्हणजे बिंदू. ओके, पॉइंट जो असतो ना, पॉइंट आहे ना 0 डायमेन्शन मध्ये असतं. 0 डायमेन्शन मध्ये काय असतं, कारण त्याला लेंथ नसतं, ब्रेथ नसतं, काय नसतं, पॉइंट असतं. आणि तुम्ही पॉइंट मेजर नाही करू शकत, कारण पॉइंटचा डेफिनेशन प्रमाणे पॉइंट काय आहे की त्याला डेफिनेशन प्रमाणे त्याचा डायमेन्शन नाही, तो 0 डायमेन्शन मध्ये असतो. पण इथं एक पॉइंट आणि अजून एक दुसरा पॉइंट जर घेतला 0 डायमेन्शन मधला, 0 डायमेन्शन मधला अजून एक जर आपण पॉइंट घेतला आणि ते 2 पॉइंट जर आपण जॉईंट केलं ना तर 1 डायमेन्शन होतं, एक सिंगल डायमेन्शन होतं, त्याला बोलतात डायमेन्शन. ओके, फर्स्ट 0 डायमेन्शन, एक 0 डायमेन्शन मधला पॉइंट आणि दुसरा 0 डायमेन्शन मधला पॉइंट घेतला आणि आपण हा पॉइंट दोन्ही जॉईंट केला. तर जॉईंट केल्यावर पॉइंट, 2 पॉइंट जॉईंट केल्यावर जी गोष्ट होतं ना त्याला बोलतात लाईन. आणि लाईन आपण मेजर करू शकतो, किती सेंटीमीटर, किती इंचीस, फूट, मीटर, अजून किती किती किलोमीटर, किती मोठी लाईन आहे तेवढा आपण मेजर करू शकतो, म्हणून त्याला 1 डायमेन्शन बोलतात. त्याच्यानंतर आपण जर 1 डायमेन्शन लाईन घेतली ना, तशी आपण 1 डायमेन्शनचे कितीतरी लाईन घेऊ शकतो. पण आपण त्या 1 डायमेन्शनच्या लाईन जर जॉईंट केलं ना तर त्याच्याने एक स्क्वेअर होतं. स्क्वेअर होतं म्हणजे काय, एक असा एरिया बनतो, त्या एरियाला आपण 2 डायमेन्शन बोलतो. 2 डायमेन्शन का बोलतो, कारण त्याला लेंथ ब्रेथ असतं, स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण ज्या डायमेन्शन मध्ये राहतो ना त्याच्यामध्ये आपण हाईट पण मोजतो, म्हणून तो 3 डायमेन्शन आहे. ओके, आता उलट जाऊ आपण. जर 3 डायमेन्शन मधली सावली 2 डायमेन्शन मध्ये पडली ना तर काय दिसतं आपल्याला. ओके, आता मी 3 डायमेन्शन मध्ये आहे, मी 3 डायमेन्शन मध्ये आहे तर माझी सावली 2 डायमेन्शन मध्ये पडतं, तर आपल्याला काय दिसतं, एक 2 डायमेन्शन फिगर दिसतं ना सावलीचा. ओके, तसाच 2 डायमेन्शनची सावली जर 1 डायमेन्शन मध्ये पडेल ना तर आपल्याला काय दिसतं, एक 1 डायमेन्शनची लाईन दिसतं. आणि तीच सावली जर 0 डायमेन्शन मध्ये पडली तर त्याची सावली काय दिसेल, पॉइंट दिसेल, नॉन डायमेन्शनल दिसेल. समजला? आता मला सांगते सगळं. आता
असा जरा तुमच्या इमॅजिनेशन मध्ये जाऊन इमॅजिनेशन मध्ये इमॅजिन करा की आहे ना त्या 2 डायमेन्शनचा जो स्पेस आहे ना असा एक स्क्वेअर 2 डायमेन्शनचा स्क्वेअर आहे ना त्या स्क्वेअरवर एक मुंगी राहते मुंगी ती मुंगी आहे ना त्याला 2 डायमेन्शनच दिसते तिला 2 डायमेन्शन दिसते म्हणजे काय लेंथ आणि ब्रेथ 3 डायमेन्शन नाही दिसत हाईट दिसत नाही त्या मुंगीला ओके एक स्क्वेअर आहे त्या स्क्वेअर मध्ये म्हणजे फ्लॅट अर्थ बोलायचं ना पहिलेच्या जमान्यात तसा फ्लॅट स्क्वेअर आहे त्या फ्लॅट स्क्वेअर मध्ये ती मुंगी राहते तिला 3 डायमेन्शन नाही आणि मी आता आहे ना मी त्या डायमेन्शन मध्ये पेपर ठेवतोय पेपर आहेत ना असा पेपर आहे मी एक पेपर घेतला आणि असा पेपर घेतला आणि तो पेपर त्या डायमेन्शन मध्ये असा करून नेऊन असा ठेवला आता त्या मुंगीला काय दिसतंय असं इमॅजिन करा मुंगीला काय दिसतंय मुंगीला दिसतंय की कुठून तरी कारण तिला 3 डायमेन्शन नाही आहे तिला 3rd डायमेन्शन नाही दिसत आता मी 3rd डायमेन्शन मधून असा पेपर नेऊन 2 डायमेन्शन मध्ये दिसला मुंगीला काय दिसतंय की कुठून तरी जादूनी एक काहीतरी 2 डायमेन्शन गोष्ट आली आणि ती तिच्या स्क्वेअर मध्ये येऊन थांबली स्क्वेअर मध्ये येऊन राहिली बरोबर परत दुसरा पेपर त्याच्या बाजूला ठेवला तिसरा पेपर त्याच्या बाजूला ठेवला आता जसा जसा मी पेपर ठेवत जाईन ना तसा जसा त्या मुंगीला काय वाटेल की कुठून तरी नॉन डायमेन्शन म्हणजे 3rd डायमेन्शन आहे पण तो नॉन डायमेन्शन तिला न समजणाऱ्या डायमेन्शन मधून काहीतरी एक गोष्ट तिच्या डायमेन्शन मध्ये येते पण तिच्या डायमेन्शन मध्ये ती गोष्ट येते तेव्हा तिला काय दिसते ती गोष्ट पेपरच दिसते बरोबर ना 2 डायमेन्शनच दिसते तिला ओके आता तिचा अख्खा जो डायमेन्शन आहे ना आपण तिचा जो स्क्वेअर घेऊ तिचा जो स्क्वेअर असेल किती पण मोठा छोटा जो स्क्वेअर असेल तो स्क्वेअर अख्खा मी पेपरनी भरला पेपर ठेवून असं सगळं पेपर ठेवून स्क्वेअर भरला आता त्या मुंगीला काय दिसतंय की कुठून तरी काहीतरी गोष्ट येते आणि तिचा डायमेन्शन डायमेन्शन भरला तिचा आता मला अजून पेपर ठेवायचे त्या 2 डायमेन्शन मध्ये ओके आता मी अजून पेपर ठेवायचे 2 डायमेन्शन मध्ये म्हणून मी आता पुढचा पेपर असा घेतला आणि पुढचा पेपर जो पहिला पेपर ठेवलाय ना त्या पेपरच्या वर ठेवला त्या मुंगीला ते दिसणार आहे त्या मुंगीला ते नाही दिसणार आहे कारण ती 2 डायमेन्शन मध्ये आहे कारण तो आता 2 डायमेन्शनच्या वर मी दुसरा पेपर ठेवला म्हणजे पेपरवर पेपर ठेवला ना तिला नाही दिसणार आहे मी सगळं पेपर तिचं जमा करून तिच्या डायमेन्शन मध्ये ठेवलेला सगळं एकावर एक ठेवून असा जर गट्टा ठेवला ना तिच्याकडे असा पेपरचा अख्खा गट्टा ठेवला ना एवढा मोठा तर तिला आहे ना दिसणार नाही ते तिला एकच डायमेन्शन दिसेल का कारण ती 3rd डायमेन्शन साठी अनअवेअर आहे ओके समजते मी आतापर्यंत काय बोलत आहे ती 3rd डायमेन्शन साठी अनअवेअर आहे तिला काय समजणार नाही तर 3rd डायमेन्शन मधून कुठं येते कसं येते काय येते पण मी 2 डायमेन्शनचा आपला टेबल असतं ना टेबल 2 डायमेन्शनचा आहे बरोबर ना टेबलवर मी पेपर 2 डायमेन्शनल पेपर किती ठेवू शकतो मी पेपरच्या नुसता जेवढा एरिया तेवढा नाही ठेवू शकतो मी ह्या साईडला सगळा ठेवू शकतो आणि असा वरपर्यंत ठेवू शकतो 3 डायमेन्शन म्हणजे माझ्याकडे किती स्पेस आहे 3 डायमेन्शन मध्ये कितीतरी मोठी स्पेस आहे म्हणजे जर मी 3 डायमेन्शन मध्ये राहतोय ना तर मी 2 डायमेन्शन कसा यूज करू शकतो जास्ती यूज करू शकतो पण 2 डायमेन्शन मध्ये राहणारा जो माणूस मुंगी आहे ना तिला तो बाकीची गोष्ट दिसणार नाही तिला 2 डायमेन्शन मध्ये जेवढी गोष्ट आहे तेवढीच दिसणार आहे आता जर आपण वर उडी मारू आपल्याकडे आपण 3 डायमेन्शन मध्ये राहणारी माणसं आपण 3 डायमेन्शन मध्ये राहतो बरोबर आता 4th डायमेन्शन मधून वरचा जो डायमेन्शन आहे ना 4th डायमेन्शन तिकडनं कोणीतरी एक आहे ना क्यूब आणून आपल्या समोर ठेवला इथं क्यूब आणून आपल्या समोर ठेवला ह्या इथं आता मला काय दिसणार आहे की कुठून तरी जो डायमेन्शन मला दिसत नाही बरोबर ना जो नाही दिसत आहे मला 4th डायमेन्शन बद्दल मी अवेअर नाही आहे तर 4th डायमेन्शन मधून कुठली पण गोष्ट आली ना तर मला कसं वाटणार आहे की जादूनी काहीतरी 3rd डायमेन्शन मध्ये क्यूब आला आणि खाली बसला ओके दुसरा परत क्यूब आला खाली बसला तिसरा परत क्यूब आला खाली बसला बरोबर आता 4th डायमेन्शन मध्ये राहणारा जो माणूस आहे ना तो जर 3rd डायमेन्शन मध्ये काय पण गोष्ट स्टोअर करायचं असेल तर तो 3 डायमेन्शन मध्ये स्टोअर करू शकतोय त्याला जर 3 डायमेन्शन मध्ये तीच गोष्ट जास्ती स्टोअर करायची असेल ना तर तो हा एक क्यूब उचलून हा जो क्यूब आहे ना त्याच्यावर ठेवल पण मला आहे ना तो क्यूब दिसणार नाही का कारण तो जेव्हा उचलून तो त्याच्यावर ठेवतो ना तेव्हा त्याच्या 4th डायमेन्शन मध्ये तो ठेवतो जसा मी 2 डायमेन्शन मधून 3 डायमेन्शन मध्ये ठेवला ना तसं तो त्याच्या 4th डायमेन्शन मध्ये ठेवतो आता मला काय दिसतं इकडची काहीतरी गोष्ट अशी उचलली गेली क्यूब आणि गायब झाली
बरोबर. पण तो जो आहे ना तिकडचा माणूस, तो त्याच्यावर टेबलावर आपण पेपर कसं लावलं तसा तो त्या क्यूबवर क्यूब क्यूबवर क्यूब क्यूबवर क्यूब लावतोय. ओके, वर 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 लावते, खूप वर 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 लावते. समजला? तर जर आपल्याला इथं 3 डायमेन्शन मध्ये काय गोष्ट दिसतंय ना, तर ह्याचा अर्थ काय झाला, की आपल्याला जी गोष्ट दिसते ना 3 डायमेन्शन मध्ये ती तेवढीच ना आहे. 4th डायमेन्शन मध्ये आहे ना त्या गोष्टीवर अजून कितीतरी गोष्टी असू शकतात. कारण मुंगीला जसा टेबलावर 2 डायमेन्शन एकच पेपर दिसते, त्या पेपरवर पेपर ठेवलेला दिसत नाही तिला, कारण ते तिच्या डायमेन्शन मध्ये नाही. तसं आपल्या डायमेन्शन मधून आपल्याला 3 डायमेन्शन मध्ये जेवढा आहे ना तीच गोष्ट दिसू शकते. 4th डायमेन्शन मध्ये जी गोष्ट जाते ना ती आपल्याला नाही दिसत. तर तसं आहे ना, ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी आहेत ना 4th डायमेन्शन, 5th डायमेन्शन असं जॉईंट होऊन असतात. ओके, जरासं अजून इझिली समजासाठी मी सांगतो. ओके, आता मी एक स्पियर घेतला. स्पियर म्हणजे असा बॉल घेतला, फुटबॉल घेतला. ओके, 3 डायमेन्शन मध्ये फुटबॉल घेतला आपण. आणि 2 डायमेन्शन मध्ये जो मुंगी राहते ना, मुंगी कशामध्ये राहते? 2 डायमेन्शन स्क्वेअर मध्ये मुंगी राहते. त्या मुंगीच्या ह्याच्यामध्ये तो मी बॉल ठेवला. मुंगीच्या ह्याच्यामध्ये मी बॉल ठेवला, तर मुंगीला काय दिसणार आहे? पॉइंट दिसेल मुंगीला ना, कारण काय झालं त्या त्या डायमेन्शन मध्ये तो बॉल कुठं टच होतोय तेवढाच दिसणार आहे तिला. ओके, आता समजा असं इमॅजिन करा, कारण आपण इमॅजिनेशन दिलं ना देवाने आपल्याला, म्हणून इमॅजिन करा की तो 2 डायमेन्शन आहे ना ट्रान्सपरंट आहे. 2 डायमेन्शन ट्रान्सपरंट आहे आणि मी तो बॉल आहे ना त्या 2 डायमेन्शन मधून असा पास करतोय. तर आता त्या मुंगीला काय दिसणार आहे? जसा जसा तो बॉल खाली खाली जाईल तसा पहिले पॉइंट दिसल, सर्कल दिसल, मग तो सर्कल मोठा झाला दिसल, मोठा झाला दिसल, मोठा झाला दिसल, मग परत छोटा झाला दिसल, छोटा झाला दिसल, मग परत पॉइंट दिसल. मुंगीला काय दिसला? एक सर्कल, एक पॉइंट आला, असा गोल मोठा झाला, परत असा छोटा झाला, एवढाच मुंगीला दिसणार आहे. पण रियालिटी मध्ये काय झाला? रियालिटी मध्ये काय झालं? बॉल, अख्खा बॉल, 3 डायमेन्शनचा बॉल आपण तिकडनं पास केला. ओके, आता परत आपल्या वर्ल्ड मध्ये या. आपल्या वर्ल्ड मध्ये जेव्हा 4 डायमेन्शनचा काय येतं ना, 4 डायमेन्शनचा एखादा एक सामान आपल्या वर्ल्ड मध्ये येतं ना, तर आपल्याला तो इथं कसा दिसतं? आपल्याला तो 3 डायमेन्शनलच दिसतं. ओके, तर 4 डायमेन्शन मधला एखादा जर गोष्ट आपल्या इथं येऊन ती अशी पास होईल ना आपल्या 3rd डायमेन्शन मधून, म्हणजे 4th डायमेन्शन मधली गोष्ट आपल्या 3rd डायमेन्शन मध्ये येऊन अशी पास होईल. जसा बॉल पास केला ना, तसा बॉल 3rd डायमेन्शन मधला आहे, तो 2 डायमेन्शन मध्ये पास झाला. तसाच एखाद्या 4th डायमेन्शन मध्ये राहणारी 4th डायमेन्शन मधली गोष्ट आपल्या 3 डायमेन्शन मध्ये आली आणि 3 डायमेन्शन मधून गेली, तर आपल्याला काय दिसणार आहे? आपल्याला काय दिसणार आहे? काहीतरी एक 3 डायमेन्शनल शेपची पॉइंट, पहिले पॉइंट आला, मग पॉइंटचा आपल्याला दिसणार आहे की काहीतरी 3 डायमेन्शनल काहीतरी शेप झाला, मग तो शेप मोठा झाला, मोठा झाला, मोठा झाला. ओके, छोटा झाला, मोठा झाला, आणि आपल्याला तसाच दिसणार आहे. ओके, समजते सगळ्यांना? क्वेश्चन्स? एनीबडी हॅज क्वेश्चन्स आतापर्यंत? कारण आता आपण वर चाललोय. क्वेश्चन्स? निसिम बिझी आहेस? ओके, कंटिन्यू करतो. ओके, आता समजा 4th डायमेन्शन मध्ये राहणारा जर मी 3rd डायमेन्शन मध्ये राहणारा मी जर 2 डायमेन्शन मधून पास होईल ना, तर त्या मी 2 डायमेन्शन मधून पास होते, म्हणजे मुंगीच्या ह्याच्याने मी कसा दिसते मुंगीला? पहिले मुंगीला माझ्या पायाचा शेप दिसल त्याच्यावर, बरोबर ना? मुंगीला माझ्या पायाचा शेप दिसेल तिच्या 2 डायमेन्शन वर, मग तिला असा काहीतरी स्क्वेअर सर्कल दिसल, मग असा सर्कल मोठा होईल, छोटा होईल, मग 2 सर्कल मोठा होईल, मग माझा इकडचा दिसेल असं असं, म्हणजे तिला माझी अख्खी बॉडी पण त्याच्यातून पास झाली ना, तर तिला काय दिसेल? काहीतरी तिच्या ह्याच्यामध्ये असा शेप मोठा छोटा झाला आणि गेला, असं तिला दिसेल. तसाच आपल्या 3 डायमेन्शन मध्ये जेव्हा 4 डायमेन्शन मध्ये राहणारे जे एंजल्स आहेत ना, जे 4th डायमेन्शन मध्ये राहतात त्यांना आपण एंजल बोलतो. 5th डायमेन्शन मध्ये राहतात त्यांना पण आपण एंजल बोलतो. 6th डायमेन्शन मध्ये राहतात त्यांना पण आपण एंजल बोलतो. ते जेव्हा आपल्या ह्या 3 डायमेन्शन मधून पास होतात किंवा 3 डायमेन्शन मध्ये येतात ना, तर ते लोकांना आपल्याला ना तेवढाच दिसतं जेवढा ती लोक 3 डायमेन्शन मध्ये टच केलेला आहे. जर त्यांचा 3 डायमेन्शन मध्ये पाय टच असेल ना, तर आपल्याला काहीतरी त्या हिशोबाने दिसतं. जर ती लोक आवाज निसिम निसिम
तर 3 डायमेन्शन मध्ये आपल्याला काय दिसेल, 3 डायमेन्शनल शेप्स दिसतील. ओके. तर आता समजा फॉर एक्झाम्पल आपण आहे ना देवदूत बघू. एक देवदूत तिकडे राहणारा देवदूत आपल्याला नाही माहिती कसं आहे, पण तो जर इथं आला ना तो आपल्याला कसा दिसेल, आपल्याला इकडच्या काहीतरी शेप मध्ये दिसेल. पण इकडच्या शेप मध्ये दिसताना तो कसा दिसेल आपल्याला, तो तसा त्या मुंगीला तो बॉल छोटा मोठा दिसतोय ना, तसा आपल्याला इथं दिसेल. ओके. म्हणजे जर समजा फॉर एक्झाम्पल तो माणसाच्या शेप मध्ये दिसला ना, तो माणसासारखा स्टेबल नाही दिसेल. तो आपल्याला माणसाच्या शेप मध्ये मोठा छोटा हे होताना दिसेल. कारण तो 4 डायमेन्शन मध्ये जर हालतंय ना, तर 3 डायमेन्शन मध्ये ते आपल्याला वेगळ्या प्रकारे दिसेल. 3 डायमेन्शन मध्ये आपल्याला स्टेबल नाही दिसेल तो. ओके. समजतंय? क्वेश्चन विचारा. अंकल निसिम बिझी आहे की मी कंटिन्यू करू? हा निसिम आहे, फोन आलाय अच्छा. अमेरिकेवरून. ठीक आहे, तो ठीक आहे. आहे sure. ठीक आहे. एनीबडी हॅज क्वेश्चन? अनम्यूट करून यू अनम्यूट युअरसेल्फ अँड आस्क द क्वेश्चन्स. कोणाला काय क्वेश्चन्स आहेत? Judah, I have a question. Yes. 4th dimension, 5th dimension, 6th dimension जे काय आपल्या 3 डायमेन्शन मधनं पास होतं, तर आपल्याला जे दिसतं 3 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल सेन्सला दिसतं 3 डायमेन्शनल. व्हॉट अगेन? लास्ट क्वेश्चन, लास्ट सेंटेन्स. किंवा हायर डायमेन्शन्स ची एंटिटीज आपल्या 3 डायमेन्शन मधनं पास होतात, तर आपल्याला दिसतं म्हणजे काय फील होतं? ओके, आय विल आन्सर. एंजल्स काय सगळ्यांना दिसत नाही. नाही, आय विल एक्सप्लेन. सी, आपण जशी मुंगी 2 डायमेन्शन मध्ये राहतं ना, तर तिला 2 डायमेन्शनलच दिसणार आहे. तसं आपण आहे ना 3 डायमेन्शन मध्ये राहतो. जरी आपण अवेअर आहोत 4th डायमेन्शन 5th डायमेन्शनला अवेअर आहोत ना, तरी आपल्याला आहे ना 3 डायमेन्शनलच फिलिंग होणार आहे. आणि 3 डायमेन्शनल फिलिंग्स काय आहेत, आपला बॉडी न्यूरोलॉजिकल आणि हा जो स्ट्रक्चर आहे ना, हा 3 डायमेन्शनवरच डेव्हलप झालेला आहे. आपण लाईट एवढाच लाईट बघू शकतो, 7 स्पेक्ट्रमच्याच लाईट बघू शकतो, इयरिंग एवढाच इयर करू शकतो, एवढाच असा बघू शकतो. आपण आहे ना त्याच गोष्टी बघू शकतो जेवढ्या आपल्या सेन्सेस आपल्याला दाखवतो. का? कारण आपल्या सेन्सेस लहानपणापासून नाही, बॉर्न झाल्यापासून ते ह्याच्यामध्ये कशा ट्रेन केलं, तर आपण 3 डायमेन्शनल बघायचं. जर आपण 3 डायमेन्शनल बघायचं जर सेन्सेसला आपण ट्रेन केलंय ना, तर आपल्याला ह्याच्यामध्ये ना फिलिंग आहे ना 3 डायमेन्शनलच होणार आहे. जर देवदूत आला ना, तर आपल्याला 3 डायमेन्शनलच फिलिंग होणार आहे. आपल्याला 4th डायमेन्शन 5th डायमेन्शनचा काय पण ह्या जगामध्ये आला ना, तर आपल्याला जो सेन्स आहे ना तो 3 डायमेन्शनलच होणार आहे. पण आपण अवेअर होऊ शकतो ना 4th डायमेन्शन आणि 5th डायमेन्शनला. त्या अवेअरनेस पाय, तो जो अवेअरनेस आहे ना, त्या अवेअरनेस पाय ना आपल्याला समजू शकतो की आपण जे बघतोय ना, तो खरोखर तो जे बघतोय ते खरोखर तेच आहे की काहीतरी आहे. त्याला बोलतो ना माणूस की मला मेसेज आला, मी अमुक बघितला, मी सीशोरवर बसलो होतो आणि मला मेसेज आला. किंवा आपण काहीतरी करत असतो आणि आपल्याला काहीतरी समजतं, मेसेज येतं. ओके, मेसेज येतं म्हणजे काय नाही, तुमचा ह्या बॉडीमध्येच सगळं चाललेलं असतं. पण तो तुमचा अवेअरनेस आहे ना वरच्या ह्याच्या, त्याच्यानी तुम्हाला समजतं की काहीतरी आहे ना त्या गोष्टीमध्ये काहीतरी आहे ना ह्या पेक्षा वेगळा होता. जसा बॉल 2 डायमेन्शन मध्ये पास होताना आहे ना, त्या मुंगीला काय समजणार आहे की काहीतरी पॉइंट आला आणि सर्कल झाला आणि परत पॉइंट आला. तर मुंगीला 3rd डायमेन्शनचा अवेअरनेस नाही ना, तर मुंगीला काय समजणार आहे? मुंगीला समजणार आहे की काहीतरी असा इथं असं झाला. ओके, अर्थक्वेक झाला असं समजेल मुंगीला, कारण ती त्या डायमेन्शन मध्ये आहे. पण आपण 3rd डायमेन्शन मध्ये असलो ना, तर हीच गोष्ट जर त्या ह्याच्यामधून ह्याच्यामध्ये काहीतरी असं झालं ना, तर आपल्याला आहे ना ती गोष्ट आहे ना, आपण आहे ना नॉर्मल सर्कमस्टेन्सेसला लावू शकतो. सगळं ॲनिमल सगळा प्राणी आहेत ना, ते लोक नॉर्मल ह्याच्यामध्येच लावतात की अमुक झाला नॉर्मल झाला, अमुक झाला नॉर्मल झाला. पण जो अवेअर असतो ना, कारण आता आपण अवेअर आहोत, तर अवेअर असतं तर अवेअरनेस मध्ये काय मिळतं की आपल्याला की हे काहीतरी वेगळं आहे, नॉर्मल पेक्षा काहीतरी वेगळं आहे, याच्यामध्ये काहीतरी वेगळ्यापणा आहे. याच्यामध्ये पॉइंट होता, मग सर्कल झाला, मग मोठा सर्कल झाला, मग छोटा परत झाला, मग परत पॉइंट झाला. तर ह्याचा अर्थ आहे की काहीतरी झाला आणि आपण वेगळ्या ह्याच्याबद्दल डायमेन्शन बद्दल आपल्याला अवेअरनेस आहे ना, म्हणून आपण त्याच्यामधून आहे ना आपण इन्फरन्स काढू शकतो काय की काहीतरी तिकडनं मेसेज आहे आणि तो मेसेज आपण जर कनेक्ट केला ना त्या मेसेजला, तर आपल्याला तो मेसेज मिळतो. ओके, अजून एक सोप्पा करून मी सांगतो. सोप्पा करून कसं सांगतो? ओके, म्हणजे अजून थोडासा असा सोप्पा करून सांगतो की
हा जो अवेअरनेस आहे ना, हा जो अवेअरनेस आणि हे आहे ना, ते समजायसाठी आहे ना माणसाने ना मॅथमॅटिक्स आहे ना माणसाने डेव्हलप केलाय. कारण मॅथ्स काय आहे, आपण जो कॉन्सेप्ट मध्ये आणि ह्याच्यामध्ये जो आपण थिंकिंग करतो ना, तो काय आहे, हायर लेवल ऑफ थिंकिंग आहे. मॅथ्स मध्ये आपण आहे ना कितीतरी गोष्टी आहे ना अशा कॅल्क्युलेट करू शकतो, अशा गोष्टी टाकू शकतो आणि हे करू शकतो ना की ते आपण जेव्हा आहे ना पुस्तकामध्ये पेजवर एखाद्या पेजवर आहे ना क्यूब ड्रॉ करतो ना, तो क्यूब काय असतं, तो ड्रॉ करतो ना क्यूब, तो क्यूब काय असतं, तो 3 डायमेन्शनल नसतं, तो 2 डायमेन्शनलच असतं. कारण पेपरवर आपण 2 डायमेन्शनलच ड्रॉ करू शकतो, पण आपण जेव्हा 2 डायमेन्शन मध्ये क्यूब ड्रॉ करतो ना, असं स्क्वेअर मागं छोटा स्क्वेअर आणि मग ते जॉईन करतो आणि मग आपण बघताना आपल्याला समजतं की नाही हे 3 डायमेन्शनल आहे, क्यूब आहे. का करतो? कारण आपल्या ब्रेन मध्ये, आपल्या ब्रेनच्या पॉवर मध्ये आहे ना, आपल्या जो अवेअरनेस आहे ना, ज्या बाकीच्या गोष्टीचा जो अवेअरनेस आहे ना, त्या अवेअरनेस मध्ये आहे ना आपल्याला ना एक मॅथमॅटिकल आहे ना हे दिलेली आहे, ॲबिलिटी दिली आहे. त्याच्याने आपण समजू शकतो की ही लाईन छोटी आहे, ही लाईन मोठी आहे, ही लाईन मोठी आहे, ही लाईन छोटी आहे, म्हणजे ही गोष्ट मागं आहे, ही गोष्ट पुढे आहे. परसिव्ह करतो आपण आणि परसिव्ह केल्यावर आपण बोलतो की हा ही 3 डायमेन्शनल गोष्ट आहे. समजला? ही आहे ना ॲनिमल, दुसऱ्या ॲनिमल कोणाकडे नसतं, ती माणसाकडेच असतं. माणूसच कॅल्क्युलेशन करू शकतं. मॅथ्स हा माणसाने काढलेला आहे. 2+2 4, 2+2 4 का 22 का नाही? कारण तो काहीतरी वेगळी जी अवेअरनेस आहे ना ती माणसाकडे आहे. माणसाकडे तो एक वेगळा डायमेन्शन मध्ये विचार करायचा गोष्ट आहे ना, म्हणून आपल्याला ते समजू शकतो. ओके, त्याच्यासाठी आहे ना कब्बालामध्ये आहे ना आपल्याला कब्बालामध्येच नाही, आपल्या तोरामध्ये पण आपल्याला काय सांगतात की प्रत्येक नंबरला आहे ना, प्रत्येक नंबर जो असतो ना त्याला काहीतरी फ्रिक्वेन्सी आहे आणि ती फ्रिक्वेन्सी म्हणजे तो अल्फाबेट आहे. म्हणजे अलेफ म्हणजे 1, बेत म्हणजे 2 है ना, कब्बालामध्ये आहे ना, अलेफ बेत गिमेल, न्यूमरोलॉजी आपण ज्याला बोलतो. का आहे तसा? कारण त्या न्यूमरोलॉजीनी आपण मागच्या अंडरस्टँड करू शकतो, मागच्या गोष्टी म्हणजे दुसऱ्या डायमेन्शनच्या गोष्टी आपण इन्फर करू शकतो आणि समजू शकतो आपल्याला. ओके, कब्बालामध्ये आहे ना आपण जेव्हा कुठल्या पण गोष्टीचा स्टडी करतो, हे करतो ना, तर आपल्याला कसं समजतं की ही जी गोष्ट सांगितली आणि ती जी गोष्ट सांगितली ती सेम आहे, कारण त्या लोकांची न्यूमरल व्हॅल्यू जी असतं ना ती सेम असतं. ओके, फॉर एक्झाम्पल आपल्याला कसं समजलं की 2 हायड्रोजन ॲटम आणि 1 ऑक्सिजन ॲटम मिक्स झाल्यावर वॉटर बनतं, है ना. पाणी आपण बघतो 3 डायमेन्शन मध्ये, आपण पाणी बघतो, पण पाणी आपण 3 डायमेन्शन मध्ये बघतो, पण पाणी कसला बनलाय, हायड्रोजनचा आणि ऑक्सिजनचा बनलाय. पण हायड्रोजनचा आणि ऑक्सिजनचा कसा बनलाय, तर 2 ऑक्सिजनचा, 1 ऑक्सिजनचा ॲटम आणि 2 हायड्रोजनचा ॲटम. आपला कशा समजला ते? ओके, का समजला? कारण आपण आहे ना ती फॅकल्टी यूज करतोय. आपली जी फॅकल्टी आहे ना दुसऱ्या डायमेन्शन मधल्या दुसऱ्या इकडच्या गोष्टी समजायच्या, ती फॅकल्टी यूज करतोय. त्याच्याने आपल्याला समजलं की लिक्विड असतं, गॅस असतं, सॉलिड असतं, वेगवेगळ्या स्टेट्स असतात मॅटरच्या. कशाने समजलं? कारण आपल्याकडे ती फॅकल्टी दिलेली आहे, ज्या फॅकल्टीने आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रॅव्हल करू शकतो. ती फॅकल्टी दुसऱ्या ॲनिमलला कोणालाच दिलेली नाही. आणि ती फॅकल्टी आपल्याला का दिलेली आहे? कारण आपल्याला ह्याच्यासाठी नाही दिलेली आहे कारण आपण स्पेशल आहोत, आपल्याला ह्याच्यासाठी दिलेली आहे कारण आपण दुसऱ्या डायमेन्शन मध्ये, खालच्या डायमेन्शन मध्ये आलेलो आहोत. जर आपल्याकडे ती फॅकल्टी आहे ना, याचा अर्थ काय की ती फॅकल्टी कधीतरी काहीतरी आपल्या माणसाच्या पोटामध्ये अपेंडिक्स असतं माहितीये ना, अपेंडिक्स. काय झालं गीता? हा, ऐकू नाही येत. जुडा, जुडा डिस्कनेक्ट झालाय वाटतं. शायद. हा, हा आला. आला आला. जुडा म्यूट वर आहेस. जुडा कांट हिअर यू. ओके Mute, नाव. हा, आता अनम्यूट हा, झाला. येस. बरोबर. ओके ओके. अरे छोटू, काहीतरी करू नको कम्प्युटरवर. ओके
है ना. डायमेन्शन मध्ये कसं असतं की मी आहे ना थर्ड डायमेन्शन, मी मुंगीला आहे ना थर्ड डायमेन्शन मध्ये नाही आणू शकत मुंगीला त्या 2 डायमेन्शन मधला, पण मी आहे ना 2 डायमेन्शन मध्ये जाऊन 2 डायमेन्शनचा विचार करू शकतो, 1 डायमेन्शन मध्ये जाऊन 1 डायमेन्शनचा विचार करू शकतो. का करू शकतो? कारण मी हायर डायमेन्शन मध्ये राहतो. तर जर मी 4th डायमेन्शन, 5th डायमेन्शन, 6th डायमेन्शनचा विचार करू शकतो ना, तर ह्याचा अर्थ, ह्याचा इन्फरन्स काय झाला की ओरिजिनॅलिटी मध्ये आहे ना माझ्यामध्ये काहीतरी एक अशी गोष्ट आहे, जी गोष्ट आहे ना वेगळ्या डायमेन्शन मधून आहे. ओके, माझ्यामध्ये एक अशी काहीतरी गोष्ट आहे, ती वेगळ्या डायमेन्शन मध्ये आहे. ती वेगळ्या डायमेन्शन मध्ये असलेली गोष्ट जो आहे ना त्याला आपण सोल बोलतो. खरं म्हणजे सोल म्हणजे काय, ती वेगळ्या डायमेन्शन मध्ये असलेली गोष्ट. ती वेगळ्या डायमेन्शन मध्ये असलेली गोष्ट ती ह्या बॉडीमध्ये येतं ना, या बॉडीमध्ये आल्यावर आपण काय करतो, या बॉडीनीच त्या सोल अख्खा जो विचार करतोय. जर आपण बॉडीनीच अख्खा जर विचार करतोय ना, तर काय करतो आपण, त्या बाकीच्या जे फॅकल्टीज आहेत ना आपल्या सोलच्या, त्या फॅकल्टीज आपण बंद करून टाकतो, बंद करतो, यूज नाही करत, आणि आपण 3 डायमेन्शनल वर्ल्ड मध्येच राहायला लागतो. जेव्हा आपण आहे ना बाकीच्या फॅकल्टीज चालू करू ना आपल्या, ओके, तेव्हा खरोखर आपण आहे ना सोल बरोबर आपल्या कनेक्ट होऊ. कारण सोल बरोबर कनेक्ट व्हायसाठी त्या फॅकल्टी, तुमच्या फॅकल्टी सोलच्या आहेत, त्या सोलच्या. मला जर तुमच्या संगती कनेक्ट व्हायचं ना, तर मला तुमच्या बरोबर बोलायला लागेल, मला तुमचा समजायला लागेल, मला तुमच्या बरोबर कनेक्शन करायला लागेल, बरोबर ना. तसा जर मला सोल बरोबर बोलायचं आहे ना, तर सोल बरोबर बोलायचं तर मला ह्या बॉडी मध्ये, माझ्या बॉडीमध्ये 3 डायमेन्शनल फॅकल्टीज आहेत. माझ्या सोलच्या जास्ती फॅकल्टीज आहेत. जर मी त्या फॅकल्टीज बरोबर कम्युनिकेट करू शकलो ना, तर माझा सोल मला वरच्या डायमेन्शनच्या गोष्टी सांगू शकतो. कब्बाला आहे ना आपल्याला ते शिकवते. ओके, आता आहे ना मी आपल्या साध्या साध्या याच्यावर सांगतो, साध्या साध्या लेवलवर. ओके, आपण आहे ना 3 डायमेन्शन मध्ये काय आहे, स्पेस आहे ना, लेंथ, ब्रेथ आणि हाईट, म्हणजे आपण स्पेस मध्ये राहतो ना, हा 3 डायमेन्शन मध्ये आहे. 3 डायमेन्शन मध्ये अख्खा युनिवर्स सगळा 3 डायमेन्शन मध्ये आहे. आपण टाइम बद्दल पण विचार करू शकतो. आपल्याला टाइम पण एक डायमेन्शन माहिती आहे, म्हणून आपण 4th डायमेन्शन मध्ये वागतो. जरी आपण 3 डायमेन्शन मध्ये राहतो ना, तरी आपण वागतो कसा, 4th डायमेन्शननी वागतो. 4th डायमेन्शननी वागतो म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की आपण कधीतरी पैदा झालो आणि आपण कधीतरी मरणार आहे. मला काल भूक लागली होती म्हणून मला परत उद्या पण भूक लागणार आहे. का? कारण टाइम डायमेन्शन माझ्यामध्ये आता. कुत्रा, मांजर, दुसऱ्या अॅनिमलला टाइम डायमेन्शन नाही माहिती. कुत्र्याला नाही माहिती की तो पैदा झाला होता आणि तो मरणार आहे. कुत्र्याला नाही माहिती की त्याला काल भूक लागली होती, आज उद्या परत भूक लागणार आहे. जर त्याला माहिती असतं ना, तर तो नोकरीला लागला असता. त्यांनी अख्खा सगळा आपल्यासारखा सगळा ऑफिस वगैरे बनवला असता, बँक अकाउंट टाकला असता, त्यांनी सगळा टाकला असता. त्याला नाही माहिती ते कुठले कुठले अॅनिमल आहेत ना, ती लोक आहे ना टाइम डायमेन्शन मध्ये थोडासा आहे ना हे असतात, अवेअर असतात. ती अॅनिमल आहेत ना, जसं स्क्विरेल आहे, हे ती लोक काय करतात, मग ती लोकांना माहिती आहे की अमुक अमुक सीझन मध्ये मला एवढा एवढा खायला मिळालं, तर मला हा खाणं जमून ठेवला पाहिजे, कारण हा सीझन परत नाही येणार आहे. थोडासा अवेअर आहे ती लोक, पण ती लोक त्याच्यासाठी स्टोअर करतात. ओके, सगळे अॅनिमल तसं नाही करत. माणूस टाइम डायमेन्शन मध्ये राहते ना, म्हणून माणूस सगळ्या गोष्टी करते. माणसाला माहिती आहे की काल थंडी लागली होती आणि आज गरमी आहे, पण परत कधीतरी थंडी येणार आहे, म्हणून तो आहे ना थंडीचा कपडा पण घेऊन ठेवतो. तो फेकत नाही. थंडी गेली ती थंडीचा स्वेटर फेकत नाही, तो ठेवतं, जपून ठेवतं. तुम्ही कधी बघितलं कुठल्या अॅनिमल त्याचा जेवण खाल्लेला उरलेला जेवण तो जपून ठेवते करून? तो खातं, त्याला जेवढा खायचं खातं. वाघ जेवढा खायचं खातं, जाऊन झोपतं, दुसरं येऊन खातात. स्कॅव्हेंजर दुसरे अॅनिमल येऊन खातात. त्याचा जो हे आहे ना, त्याचा जरी इन्स्टिंक्टवर चाललाय ना, तरी तो टाइम डायमेन्शन साठी एवढा अवेअर नाही आहे जेवढा आपण अवेअर आहोत. आपण एवढं टाइम डायमेन्शन साठी अवेअर झालोत ना, की आपण टाइम डायमेन्शनवर अख्खी सोसायटी बनवलेली आहे. घर का बनवतो? कारण टाइम डायमेन्शन. आपण सगळ्या गोष्टी का करतो? कारण आपण मरणार आहोत. आपण अवेअर झालो की आपण मरणार आहोत करून, म्हणून आपण सगळ्या गोष्टी करतो. पैसा, प्रॉपर्टी, घर, मुलं पैदा करतो, जेवण सगळं सांभाळून ठेवतो, फ्रीज घेतलाय आपण, सगळ्या गोष्टी का करणार आहे? कारण आपण ते नाही केला तर आन्सर, एंड मधला आन्सर काय म्हणजे, कारण आपण नाही केलं तर आपण मरू, असं आन्सर असतं. जर उद्या तुम्ही टाइम डायमेन्शन साठी, जर टाइम डायमेन्शन मधून तुम्ही निघून गेलात ना, तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नाही करणार. येडी माणसं असतात, जी माणसं येडी होतात ना टाइम डायमेन्शन मधून, त्यांचं टाइम डायमेन्शनचं हे होतं, ती लोक काय ना उघडं नागडं राहतात. ती लोक काय ना पुढचा मागचा विचार करत. तो टाइम डायमेन्शन, 4th डायमेन्शन मध्ये आपण राहतो. माणसं 4th डायमेन्शन मध्ये राहत असतात, पण टाइम डायमेन्शन मध्ये आपण राहतो ना, तरी आपण ह्या डायमेन्शन मध्ये, ह्या वर्ल्ड मध्ये राहतोय ना, म्हणून आपण त्याला काय बोलतो, 4th डायमेन्शन. ओके, पण जर आपण खरोखर ह्या डायमेन्शन मधून निघून 4th डायमेन्शन मध्ये, म्हणजे टाइमच्या डायमेन्शन मध्ये गेलो ना, म्हणजे आपल्या समजा आपण बॉडी सोडली आणि आपण सोल
मध्ये गेलो, वर बॉडी सोडली म्हणजे मेलो नाही, इथं मेडिटेशन करत बसलो आणि आपण बॉडी सोडली आणि आपण सोल मध्ये गेलो. आता सोल मध्ये गेल्यावर तुम्हाला 4th डायमेन्शन वर्ल्ड मध्ये तुम्ही जाणार हो की कुठल्या डायमेन्शन मध्ये वर्ल्ड मध्ये जाणार हो? बॉडी मध्ये जेव्हा आहो ना तर आपण कुठल्या 3 डायमेन्शन मध्ये आहे. काय? कारण तिथं काय लेंथ, ब्रेथ आणि हाईट 3 गोष्टी आहेत. टाइम डायमेन्शन, आपण टाइम डायमेन्शन बद्दल अवेअर आहोत, पण आपण जर टाइम डायमेन्शन मध्ये गेलो आणि टाइम डायमेन्शन ह्या बॉडीला जॉईंट आहे, तर आपल्याला किती डायमेन्शनचा वर्ल्ड दिसतं? तिथं 6 डायमेन्शनचा वर्ल्ड दिसेल तिकडं. कारण आता आपल्याला लेंथ, ब्रेथ आणि हाईटच नाही, आपल्याला काय आहे, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर ह्या तिन्ही गोष्टी दिसतील तिथं. म्हणजे आपण त्या वर्ल्ड मध्ये जर गेलो ना, म्हणजे आपण आपला सोलच्या एक लेवल वर गेलो ना, म्हणजे माणूस मेल्यावर तो त्या लेवल मध्ये जातो. माणूस जेव्हा मरतो ना तेव्हा तो त्या दुनियामध्ये जातो, टाइमच्या दुनियामध्ये जातं. कारण टाइमच्या दुनियामध्ये का जातं? कारण ह्या जगामध्ये यायला पहिले त्याला टाइमच्या दुनियामध्ये, पहिले टाइम त्याच्या सोलला आहे ना टाइमच्या डायमेन्शन मध्ये यायला लागतं. टाइमच्या डायमेन्शन मध्ये आल्यावर 1 वर्ष तो टाइमच्या डायमेन्शन मध्ये असतो. 1 वर्ष टाइमच्या डायमेन्शन मध्ये असताना तेव्हा तो 3 महिन्यानंतर त्याची बॉडी तयार करायला लागतं त्याच्या मम्मीच्या पोटात एक, आणि त्या सगळ्या करून 9 मंथ्सनी पैदा होतं. म्हणजे टोटल 1 वर्ष कुठं असतं? तो टाइम डायमेन्शन मध्ये असते. आणि मग तो ह्या बॉडीला जॉईंट होतं, आणि ह्या बॉडीला जॉईंट झाल्यावर मग तो 120 वर्ष जगतं म्हणजे मरतं. कारण या जगामध्ये तुम्ही मरता, सगळ्या गोष्टी तुम्ही मरासाठी करता. 120 वर्ष मरतं आणि मग परत तो टाइम डायमेन्शन मध्ये जातं. पण टाइम डायमेन्शन मध्ये गेल्यावर ह्या बॉडी बरोबर असलेला अख्खा सगळ्या गोष्टी सुटासाठी त्याला आहे ना परत 1 वर्ष लागतं. तो 1 वर्ष लागल्यावर तो मग परत त्याच्या वरच्या डायमेन्शन मध्ये जातं. त्याचा वरचा जो डायमेन्शन आहे ना, त्याला आपण एदेन बाग बोलतो, तिथं जातं. तो वेगळं डायमेन्शन आहे. म्हणून माणूस मेल्यावर 1 वर्षाचा सुतक असतं. का 1 वर्षाचं सुतक असतं? कारण तो 1 वर्ष टाइम डायमेन्शन मध्ये थांबलेलं असतं. तो टाइम डायमेन्शन मध्ये इथे येऊ शकतं. ओके, म्हणून 1 वर्ष कधीच करतात, सगळ्या करतात, आणि त्याच्यानंतर मग वर्षाचा कधीच करायचं असतं. कारण त्याच्यानंतर त्याला एकच टाइम तो टाइम डायमेन्शन मधून ह्या डायमेन्शन मध्ये याची परमिशन मिळत असतं. वर्षाचा कधीच करतात, 5 वर्ष, 10 वर्षाचा, आणि असं तो म्हणजे त्याची जी टाइम असतं ना त्या टाइम मधूनच त्याला ती एंट्री मिळत असतं. पण टाइम डायमेन्शन मध्ये जेव्हा तो असतो ना सोल टाइम डायमेन्शन मध्ये, तेव्हा तो टाइम डायमेन्शन मधून त्याला काय काय दिसतं? टाइम डायमेन्शन मधून त्याला 3 डायमेन्शन, अख्खा 3 डायमेन्शनल वर्ल्ड दिसतं. पण त्याला टाइम डायमेन्शन मध्ये पण 3 डायमेन्शन दिसत असतात. काय? पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर, असं तिन्ही गोष्टी दिसत असतात त्याला. ओके, मग त्याचा जो व्ह्यू पॉइंट असतो ना सोलचा, तो 6 डायमेन्शन व्ह्यू पॉइंट असतो. 6 डायमेन्शन म्हणजे काय की तो आहे ना ह्या पॉइंट पासून पास्ट मध्ये आणि ह्या पॉइंट पासून प्रेझेंट पासून फ्युचर मध्ये अख्खी जी स्टोरी आहे ना आपली, तेवढी अख्खी स्टोरी बघू शकतो तिथं. सोल जेव्हा टाइम डायमेन्शन मध्ये असतं ना, जेव्हा तो पैदा व्हायच्या आधी 1 वर्ष आणि मेल्यावर 1 वर्ष, त्या पिरियड मध्ये जो टाइम डायमेन्शन मध्ये तो त्या टाइम डायमेन्शन मध्ये तो आहे ना आपली 3 डायमेन्शनल बॉडीची स्टोरी अख्खी बघत असतं स्टार्ट टू एंड. पैदा व्हायच्या आधी काय असतं? ती पोटेन्शियल मध्ये असतं. पोटेन्शियल म्हणजे होणार अशी असतं, आणि मेल्यावर काय असतं? ती फिक्स झालेली स्टोरी असतं. म्हणजे इकडनं पैदा झाला आणि इकडनं मेला आणि काय काय केला ते सगळ्या अख्ख्या गोष्टी आहे. तर 6 डायमेन्शनल जो व्ह्यू आहे ना, 6 डायमेन्शनल व्ह्यू जो वरच्या टाइम डायमेन्शनचा व्ह्यू आहे ना, तो वेगळा आहे या अख्ख्या जगाचा. अख्ख्या जगाचा व्ह्यू कसा आहे की मी माझ्या माग मी ते लहानपणी पैदा झालो ना त्याच्यापासून आतापर्यंत, आणि माझ्यापासून पुढं म्हातारा होऊन मी मरेपर्यंत, एवढा अख्खा जो व्ह्यू आहे ना, तो अख्खा व्ह्यू आहे ना त्या सोलला दिसतो 6 डायमेन्शनल वर्ल्ड मध्ये. मी ह्या वर्ल्ड मध्ये आहे ना, म्हणून मी त्या एक ह्याच्यामधून मी एक सेकंडला किंवा फ्रॅक्शन ऑफ सेकंडला ट्रॅव्हल करत असतो. माझा कॉन्शियसनेस ट्रॅव्हल करतो ह्याच्यामध्ये 3 डायमेन्शनल वर्ल्ड मध्ये. ओके, त्याच्यावरचा जो वर्ल्ड आहे ना, त्याच्यावरचा वर्ल्ड तो गुडचा वर्ल्ड आहे, तो एदेन बाग आहे. तिथं देवाने आपल्याला, खरं म्हणजे आपल्याला देवाने तिथं ठेवला होता, तिकडं बनवला होता, तिथं ती आपली जागा आहे. 5th डायमेन्शन म्हणजे ह्या वर्ल्ड पासून ती 5th डायमेन्शन. पण त्या 5th डायमेन्शन मध्ये ना, त्या 5th डायमेन्शन मध्ये अजून कितीतरी डायमेन्शन आहे. म्हणजे ओरिजिनल जो सोल आहे ना, ओरिजिनल सोल जो आहे ना आपला, तो त्या डायमेन्शन मध्ये राहते, आणि त्या डायमेन्शन मध्ये अजून इकडनं बघायला गेला तो 5th डायमेन्शन आहे. म्हणजे हा 3rd, टाइमचा 4th आणि एदेन बागेचा 5th. पण जर 5th डायमेन्शन मध्ये गेला ना, तर 5th डायमेन्शन मध्ये अजून 6 डायमेन्शन आहेत.
किती आहेत? 6 डायमेन्शन आहेत. एक जो डायमेन्शन आहे ना तो आहे गुडचा, एक डायमेन्शन आहे इव्हिलचा, एक डायमेन्शन आहे प्युअरचा, एक डायमेन्शन आहे इम्प्युअरचा, आणि एक डायमेन्शन आहे होलीचा, आणि एक डायमेन्शन आहे अनहोलीचा. असं 6 डायमेन्शन आहेत त्या वर्ल्ड मध्ये. तो 6 डायमेन्शन आपला ह्या डायमेन्शनला कुठेतरी जॉईंट होतं. ओके, आता कुठं जॉईंट होतं ते आपण बघू. टाइम डायमेन्शन कुठं जॉईंट होतं? आपला टाइम डायमेन्शन प्रेझेंट मध्ये जॉईंट होतं. 3 डायमेन्शन, आपला 3 डायमेन्शन वर्ल्ड मध्ये टाइम डायमेन्शन कुठं जॉईंट असतं? प्रेझेंट मध्ये जॉईंट असतं. ओके, आणि त्याच्या वरच्या जो लेवलचा जो डायमेन्शन आहे ना तो आपल्या वर्ल्ड मध्ये कुठं जॉईंट असतं माहिती? होलीनेस, कादोश बोलतात त्याला, कादोश, होलीनेस मध्ये जॉईंट असतं. म्हणून देव आपल्याला काय सांगते? बी होली, आय एम होली. का बोलते देव तुम्हाला होली व्हायला? कारण ह्या डायमेन्शन मध्ये जो होलीनेसचा डायमेन्शन आहे ना त्या डायमेन्शन मधूनच तुम्ही त्या डायमेन्शन मध्ये जाऊ शकता. शब्दाच्या दिवशी तुम्ही होली व्हा. का होली व्हा? कारण तो डायमेन्शन मधूनच तुम्ही त्या डायमेन्शन मध्ये जाऊ शकता. दुसरा डायमेन्शन नाही आहे तुम्हाला जायला. तो 6 डायमेन्शन आहे ना, ते 3 डायमेन्शन आहेत खरं म्हणजे. तिथं 6 वेगवेगळ्या वर्ल्ड हे आहे त्याच्यावर. ओके, होली अनहोली असं सगळं आहे ना, होली अनहोली, आणि ते त्याच्यामध्ये ना होलीनेस म्हणून एक पॉइंट आहे. त्या होलीनेसचा पॉइंट आपल्या या डायमेन्शन मध्ये कुठेतरी टच होतं. आपण त्या पॉइंटला जर टच केला ना तर आपण त्या वर्ल्ड मध्ये जाऊ शकतो. ओके, आपला आहे ना सोलचा आहे ना, सोलचा आपला पार्ट जो आपण आहे ना टच करतो ना त्या पॉइंटला, तो त्या पॉइंटला त्याला रुआख हाकोदेश बोलतात. रुआख हाकोदेश म्हणजे होली स्पिरिट. होली स्पिरिट म्हणजे काय? तर तुमचा स्पिरिट आहे ना त्या होली पॉइंट मधून या खाली आलेला आहे. त्या पॉइंटला तुम्ही जर परत टच केला ना तर तुम्ही त्या पॉइंटला टच केला म्हणजे त्या वर्ल्ड मध्ये जाऊ शकता. क्वेश्चन्स, कोणाला काय क्वेश्चन असेल तर विचारा. निसीम एकदम बिझी आहे. जुडा, हा बोला. how to develop more awareness of these higher dimensions? I will Give some examples. Yeah, I will tell. Let us finish with understanding all the dimensions. That slowly आपण वर जाऊ. कारण सगळ्यांना तोच क्वेश्चन आहे की मला समजला, आता मी आता जाऊ कसा तिथं? बरोबर ना, मला समजलं सिंगापूर खूप चांगला आहे, आता मी जाऊ कसा तिथं? प्रॉब्लेम असा आहे की आता सध्या एअरलाईन बंद आहेत. तुम्ही नुसता आता पिक्चर बघू शकता. मी सांगेन तुम्हाला, सांगतो त्याच्यावर येऊ आपण. ए निसीम हाय. निसीम नाही, बिझी आहे अजून, फोनवरच आहे. अरे तुम्ही या ना, बसा, नाही तर कोणतरी दुसरी हे घ्या. कोण आहे? हाय हाय, आम्ही लोक हाव बाजूला. आम्ही आहे नाही ना, बाजूला. आपला हे आहे ना, अवी झोपले आमचा. नाही ना बाजूला बाबा. आहे आम्ही. इलान करतो आमचा, इलान कर. नाही इलान नाही बोलत आहे मी. ऍशली वगैरे नाही आलाय? नाही ते लोक नसतात मला वाटतं. नाही, ऍशली जे का आहे नाही. मला. नाही. नाही कोणी? नाही. ओके ठीक आहे. हॅलो बोल. हा ये. नाही तू आहेस का विचारत. काय मिस करतस तू? मिस आला, करतस. एक मिनिट. ओके, अरे काय नाही, मला कॉल आला होता यार. समजला मला, पण मध्ये मला त्याने आउट पण केला कोणीतरी तुझ्या माणसाने. काय केलं? आउट केला म्हणजे? म्हणजे त्याने मला डिसमिस करून टाकला. काहीतरी झालं त्याच्याकडून झालं, आपण ते माझा नाही. ओके काय नाही. नाही माझ्याकडनं नाही झाला, तिकडनं मला चेक आउट केला कोणीतरी, असं करून आला मला. ठीक आहे. ओके Sure. ओके, आपण आहे ना पुढे जाऊ. डायमेन्शन मध्ये आहे ना, आपण ह्या डायमेन्शन मध्ये आहोत ना, म्हणून आपल्याला ह्या डायमेन्शन मध्ये आपल्याला तसा वाटते की आपल्याला आपल्या वर एक डायमेन्शन आहे, त्याच्यावर एक डायमेन्शन आहे, पण त्या वरच्या डायमेन्शन मध्ये गेला ना तर ती वेगळ्या कितीतरी पटीने जास्ती डायमेन्शन आहेत. जसं आपण आहे ना पॉईंट घेऊ, पॉईंट 0 डायमेन्शन मध्ये आहे, 0 डायमेन्शन मध्ये पॉईंट आहे, पण लाईन ही 1 डायमेन्शन मध्ये आहे. पण लाईन मध्ये किती डायमेन्शन झालं? 0 डायमेन्शनचं 2 0 डायमेन्शन येतात, एक इकडे पॉईंट एक इकडे पॉईंट है ना. आणि जर तुम्ही लाईन, अख्खा लाईन जर घेतला ना तर लाईनवर जेवढा पॉईंट आहेत ना तेवढं पॉईंट तेवढं 0 डायमेन्शन येतात. ओके, आता आपण स्क्वेअर घेतला तर स्क्वेअर मध्ये किती डायमेन्शन आहेत? 1 डायमेन्शन लाईन आहे ना, स्क्वेअर मध्ये 2 डायमेन्शन आहेत, पण किती 1 डायमेन्शन आहेत त्याच्यामध्ये? 1 डायमेन्शन इथं पण आहे, इथं पण आहे, 4 आहेत, बरोबर. 3 डायमेन्शन मध्ये आला, 3 डायमेन्शन मध्ये आपल्याला 3 डायमेन्शन वाटते, पण 3 डायमेन्शन मध्ये किती स्क्वेअर आहेत? 3 डायमेन्शन मध्ये 6 स्क्वेअर्स आहेत. क्यूब घ्या ना, क्यूब
6 स्क्वेअर्स आहेत, 6 स्क्वेअर्स आहेत, पण जर 6 स्क्वेअर्सला किती लाईनी आहेत? 12 लाईनी आहेत. तुम्ही जर कॅल्क्युलेट करत घेतला ना तर प्रत्येक डायमेन्शन पेक्षा कितीतरी पटीने जास्ती तो डायमेन्शन कॉम्प्लिकेटेड आहे. तर आपण जर ह्या 3 डायमेन्शन मध्ये आहोत ना, तर आपल्या 3 डायमेन्शन सारख्या 4th डायमेन्शन जर आपण घेतला ना, तर 4th डायमेन्शन साठी मध्ये आपली नुसती 3rd डायमेन्शनची एकच डायमेन्शन नाही. तर आपल्या 3rd डायमेन्शनच्या तिथं कितीतरी पटीने जास्ती डायमेन्शन्स आहेत. ओके, जर कॅल्क्युलेट केलं ना 2, 4, 6, ओके, तर त्याच्या तिकडे पुढे गेलं तर तिथं 8 आहेत, त्याच्या पुढे गेलं तर 16 आहेत. असं डायमेन्शन मध्ये आपल्या डायमेन्शन वाढत जातात. जर आपण 3rd डायमेन्शन मध्ये आहोत आणि आपण 4th डायमेन्शन मध्ये गेलो ना, तर 4th डायमेन्शन मध्ये असताना तुम्हाला 3rd डायमेन्शन एक नाही दिसेल, तुम्हाला 3rd डायमेन्शन 6 3rd डायमेन्शन दिसतील. तिथं 6 3rd डायमेन्शन दिसतील तुम्हाला. ओके, आणि 6 3rd डायमेन्शन दिसते म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, 6 एक पॉइंटला तुम्हाला 6 डायमेन्शन दिसतात, पण तुम्ही प्रेझेंट मध्ये नुसती ती बघताय. म्हणजे फ्युचर आणि पास्ट मध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं ना त्या डायमेन्शन मध्ये जाऊन, कारण त्या डायमेन्शन मध्ये गेल्यावर तुम्हाला फ्युचर पण दिसणार आहे आणि पास्ट पण दिसणार आहे. तर फ्युचर आणि पास्ट मध्ये तुम्हाला प्रेझेंट मध्ये जे 6 डायमेन्शन दिसतात ना, त्याचा अख्खा तुम्हाला असा हे दिसणार आहे, अख्खा म्हणजे वेगळा पिक्चर आहे तो. तुम्ही इमॅजिन नाही करू शकत असा पिक्चर आहे तो. त्याच्या वरच्या डायमेन्शन मध्ये अजून वेगळा पिक्चर आहे. ओके, तर तिकडं राहणारी जर गोष्ट इथे येतं ना, तर तुम्हाला इथं ती ह्या डायमेन्शननीच दिसू शकते. म्हणून तोरा पण तुम्हाला सांगते, तलमूद सांगते, सगळं सांगते की एंजल जेव्हा इथे येतात ना या जगामध्ये, तर त्यांना ना माणसाचा शेप घ्यायला लागतो. का Again, Judah, the sound is gone. I think he's disconnected, no? जुडा, तो आहेस आमच्यामध्ये आता की डिस्कनेक्ट झालायस? आला जुडा आला. जुडा काहीतरी म्यूटवर आहेस तू, म्यूटवर आहेस. का होतंय असं? नाही माहिती रे, तुझ्या मी इकडे का- इंटरनेट ओके आहे? मी का हात नाही लावत आहे कुठं. इंटरनेटमुळे पण होत असेल मे बी. नाही, पण यू हॅव बीन डिसमिस करून येते, यू हॅव बीन आउट. हा, माझा पण गेला होता बच्चा. ओके ओके, माझा ठीक पण आहे ठीक गेला आहे, होता. गेला तर परत जॉईन होईन मी. हा, आणि असं जास्ती होत असेल ना, मग नेक्स्ट टाइम मी ते हे ठेवीन, ती वेटिंग रूम ठेवीन, मग मला Okay. पब्लिकला म्हणजे ओके ते ओके कंट्रोल राहील. मेरा कुछ नहीं. ओके, हा वेटिंग रूमच ठेवत जाता पुढच्या. ओके, ओके ओके. आता ही सगळी 3rd डायमेन्शन, आपण 3rd डायमेन्शन मध्ये राहतोय, आपण 3rd डायमेन्शन मध्ये वर्ल्ड मध्ये आलोय. मग 3rd डायमेन्शन वर्ल्ड मध्ये आपला जो टाइम डायमेन्शन आहे तो कुठं जॉईंट होतो? इथं, तो इथं प्रेझेंट मध्ये जॉईंट होते. तुम्ही 3rd डायमेन्शन मध्ये प्रेझेंट मध्येच राहू शकता टाइम डायमेन्शन घेऊन, तुम्ही पास्ट मध्ये आणि फ्युचर मध्ये नाही जाऊ शकत. ओके, त्याच्या वरचा जो डायमेन्शन आहे ना, त्याच्या वरचा डायमेन्शन आहे तो वरचा डायमेन्शन होली अनहोली, प्युअर इम्प्युअर, आणि त्याच्यात 6 डायमेन्शन अजून आहेत त्या डायमेन्शनला. 6 डायमेन्शन ते 3 खालचं 3 डायमेन्शन 9 झालं आपलं, 3 9 12 डायमेन्शन. 12 डायमेन्शन 12 नंबर आठवते कुठं 12 नंबर ऐकलेला? 12 ट्राईब, 12 राशी, 12 सगळा 12 आहे ना, तसं ते 12 डायमेन्शन. तिकडनं हा 12 डायमेन्शनल वर्ल्ड आहे, पण आपल्यासाठी तो 5th डायमेन्शनल वर्ल्ड आहे. ओके, 5th डायमेन्शनल वर्ल्ड आहे तो 5th डायमेन्शनल वर्ल्ड आपल्या वर्ल्डला कुठं जॉईंट होतं? आपण अवेअर होऊ शकतो त्या वर्ल्ड साठी कुठं होऊ शकतो? प्रेझेंट मध्ये. पण प्रेझेंट मुवमेंट मध्ये आपण कुठं होऊ शकतो? होलीनेस मध्ये होऊ शकतो. त्याला कादोश बोलतात. शब्दात कादोशकर बोलतो ना, तू होली राहा. का होली राहा? कारण तू होलीनेस नी त्याच्या संगती, त्या वरच्या डायमेन्शन संगती तू कनेक्ट करू शकतो. जेव्हा आपण एदेन बागेत जाऊ आणि सगळा परत वर्ल्ड टू कम आला ना, त्याच्यानंतर आपल्याला समजेल की त्याच्यावर पण अजून 3 डायमेन्शन आहेत. ओके, त्याच्यावर अजून 3 डायमेन्शन आहेत, टोटल 10 डायमेन्शन आहेत. तिकडे गेल्यावर आपण बघू. त्याच्यासाठी आता आपल्याला त्याचा अभ्यास करायची गरज नाही, त्या वर्ल्ड मध्ये गेल्यावर करू. जर करायचं असेल तर आपण करू शकतो, असं काय नाही. पण ते वरचं डायमेन्शन आहेत, वरचं डायमेन्शन ते विजडमचं डायमेन्शन आहेत, आणि 5 डायमेन्शन होतात, केतेर, विजडम, बिना आणि खेसेद आणि जजमेंट, असं सगळं 5 डायमेन्शन आहे. पण आपण ओरिजिनली आपण आहे ना, तिफेरेत नावाचा जो सेफिरोत होता ना, तिफेरेत, तिकडं आपला ओरिजिनल जागा आहे. तिथं एदेनची बाग तिथं आहे. तो 5 डायमेन्शनल, त्या 5 डायमेन्शन मध्ये जेव्हा आपण असतो ना, त्या 5 डायमेन्शनच्या वर देवानी काय सांगितलं होतं आपल्याला की तू फल खाऊ नको. ओके,
फल खाऊ नको का? कारण देवाला पाहिजे होता की तू त्या 5 डायमेन्शन मधून 6 डायमेन्शन म्हणजे वरच्या डायमेन्शन मध्ये येशील. वरच्या डायमेन्शन मध्ये जेव्हा येशील ना तेव्हा तू देवासारखा देवासंगती बात करणार होशील. पण माणसाने काय केलं, उलटा केला, त्यांनी खाली केला. तर खालचा जो हे आहे ना, त्याचा खालचा जो पॉइंट आहे ना, तो काय आहे, तो हा आहे, हा वर्ल्ड आहे ना, नॉलेज ऑफ गुड अँड इव्हल. ओके. पण वरचा जो होता ना, त्याचं नाव होता ट्री ऑफ लाईफ. त्याचं नाव होतं ट्री ऑफ लाईफ. आपण ट्री ऑफ लाईफ ला नाही टच केला, आपण नॉलेजच्या ह्याला टच केला. पण नॉलेजच्या टच केलं तर म्हणून आपण आता इकडनं सगळा घेऊन तिकडे जेव्हा जाऊ ना तेव्हा आपण ट्री ऑफ लाईफ आपल्याला दिलेला आहे. तोरा म्हणजे ट्री ऑफ लाईफ आहे. तर देवाने तो ट्री ऑफ लाईफ आपल्याला दिला आणि आपल्याला सांगितलं की इथं तुम्ही त्याच्या संगती पण कनेक्ट होऊ शकता. 6 डायमेन्शन संगती. कसा? तोराच्या थ्रू जेव्हा तुम्ही तोराला कनेक्ट होता ना तेव्हा तुम्ही काय करता, ह्या प्रेझेंट मुवमेंट मध्ये तुम्ही होलीनेस मध्ये तुम्ही 6 डायमेन्शनला पण कनेक्ट करता, ट्री ऑफ लाईफला. आणि त्याच्याने तुम्ही आहे ना जेव्हा एदेन बागेत जाल ना तेव्हा तुम्हाला आहे ना तिकडचा पुढचा अजून तो पुढचा जी हे आहे ना ते अजून इझी जाईल, कारण तुम्हाला ते माहिती असेल तेव्हा. आणि तुम्हाला तो प्रॅक्टिकली माहिती असेल, कारण ह्या जगामध्ये आल्यावर तुम्हाला प्रॅक्टिकली सगळं माहिती होतं. ह्या जगामध्ये आल्यावर तिकडं असतं ना त्या जगामध्ये तुम्हाला थिओरिटिकली सगळं माहिती असतं. म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, एरोनॉटिक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवतात प्लेन कसा रिपेअर करायचा, काय बोर्डवर सगळं शिकवतात. ओके. आणि जो एअरपोर्टवर काम करतं आणि एअरपोर्टवर काम करून रिपेअर करतं, हे करतं, त्याच्यामध्ये फरक काय की थिओरिटिकल जी शिकलाय ना तो मास्टर नसतं, पण जो प्रॅक्टिकली शिकलाय ना तो मास्टर होऊ शकतो, त्याला सगळं माहिती असतं. तसं आता आपण ट्री ऑफ लाईफ इकडं आहे ना प्रॅक्टिकली शिकतोय. प्रॅक्टिकली कसा अप्लाय होतोय ते आपल्याला माहिती आहे. तर तिकडं गेल्यावर आपल्याला तो मास्टर हो, आपण त्याच्यामध्ये मास्टर जाऊ म्हणजे आपले फटाफट आपल्याला तिकडचा पुढचा काम जो आहे ना फटाफट आपला होणार आहे. ओके. क्वेश्चन्स? आतापर्यंत कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर? निसिम तुला परत ऐकायला लागेल लेक्चर. मी नक्की ऐकीन. काय मिस झालं ते ऐकीन. मी कॉल कट करतो, पण आता घ्यायला लागला. ओके ओके ठीक आहे, नाही चालेल. ओके, मी पुढे जाऊ. कोणाला क्वेश्चन्स आहेत तर क्वेश्चन्स विचारा. समजतंय ना? समजतंय की नाही समजत आहे? बघा मी आहे ना आतापर्यंत वर्ल्ड मध्ये आपण ज्या ज्या गोष्टी समजू शकतो ना त्या गोष्टी घेऊन त्याच्याने तुम्हाला मी त्या वर्ल्डच्या गोष्टी समजवतोय. का? कारण ह्या सगळ्या गोष्टी समजण्या ना खूप इम्पॉर्टंट आहे. मी आहे ना तुम्हाला आता ह्या पुढच्या आठवड्यामध्ये आपण गोल्डन काफ बनवली ना माणसाने, तो पार्ट आपण वाचणार आहे. तर त्या पार्टचा मी आहे ना कब्बॅलिस्टिकल मिनिंग सांगतो तुम्हाला. कब्बॅलिस्टिकल मिनिंग काय आहे की देवाने आहे ना त्या टायमाला आहे ना आदामानी जे केलं ना, आदामानी जे केली होती ना गोष्ट, आदामानी काय केला, फल खाल्ला. फल खाल्ल्यावर आदाम इथं खाली उतरला. खाली उतरल्यावर आदाम आहे ना ह्या वर्ल्ड मध्ये जेव्हा उतरला ना तेव्हा तो वर्ल्ड ऑफ डेथ मध्ये आला. तो नुसता आहे ना 4th डायमेन्शन बरोबरच त्याचा कनेक्शन होता. तो 5th डायमेन्शन मध्ये त्याचा कनेक्शन नव्हता. 4th डायमेन्शन, 3rd डायमेन्शन आणि 4th डायमेन्शन. कारण त्याला माहिती होता आता तो मरणार आहे करून. डेथ म्हणजे काय, त्याला टाइमचा नॉलेज होता. त्याच्या वरच्या लेवलचा नॉलेज त्याचा अख्खा निघून गेला होता. सिन्नाई मध्ये काय केला, सिन्नाई मध्ये देवानी आहे ना त्याला आहे ना तो वरचा 5th डायमेन्शनचा नॉलेज दिला. त्याला 5th डायमेन्शन आहे होलीनेसचा. माणसांना बेन इस्रायल लोकांना 5th डायमेन्शनचा नॉलेज दिला की होलीनेस आहे. होलीनेस सांगते तुम्ही कनेक्ट करा. होलीनेस सांगते जेव्हा तुम्ही कनेक्ट कराल ना तर तुम्ही खरोखर फ्री व्हाल. आणि तुम्ही जेव्हा फ्री व्हाल ना तेव्हा तुम्ही आहे ना वरच्या डायमेन्शन मध्ये येऊ शकता. परत यायचं तो आहे ना, बोलतात ना तो हे उघडला तुमचा. सायन्स फिक्शन मूवी मध्ये बोलतात ना असं ते झुम झुम होतं आणि माणूस इकडनं तिकडे जातं. काय बोलतात त्याला, पोर्ट टेलिपोर्टेशन साठी असतं ना, होल काय बोलतात त्याला, टेलिपेथी. नाही गेटवे टेलिपोर्टेशनचा गेटवे है ना. असा उभा आहे आणि मग असा भिंत इथून तिकडे जातं आणि दुसरीकडे दुसऱ्या वर्ल्ड मध्ये येतं. तसा त्या सिन्नाईच्या ह्याच्यामध्ये देवाने आहे ना तो गेटवे उघडला आपल्यासाठी. देवानी गेटवे उघडून आपल्याला दिला की तुम्ही इथं येऊ शकता आणि इकडे येऊ शकता. यासाठी तुम्हाला एकच हे आहे काय की तुम्ही होली व्हा. तुम्ही इकडं राहून नुसता टाइम साठी हे नको करू, टाइम साठी नको जगू. तुम्ही होलीनेस साठी जगा. तुम्ही जेव्हा होलीनेस साठी जगाल ना तर तुम्ही त्या वर्ल्ड मध्ये परत येऊ शकता. देवाने तो गेटवे उघडला, गेट उघडला आपल्याला. आणि गेट उघडल्याबरोबर काय झाला, जो गेट उघडले गेला ना तर त्या टायमाला आहे ना, जी पॉवर होती ना, ज्या पॉवरला हा गेटवे उघडून ही माणसं सगळा नुसती
बेने इस्रायल लोक नाही जातील, अख्खा वर्ल्ड घेऊन जातील तिकडं. त्या पॉवरला तो गेट नाही उघडा ठेवायचा होता, म्हणून परत ते गेट बंद केला. ती गोल्डन कास्टचा जो इन्सिडेंट आहे ना, त्याच्यामध्ये काय केला, तो गेट बंद झाला परत. पण त्याच्यामध्ये आहे ना एकच गोष्ट खूप चांगली झाली. काय माहिती, की आदामाने जेव्हा ऍपल खाल्ला ना, तर आदामाने ऍपल खाल्ला तेव्हा देवाने त्याला हाकलून टाकला आणि देवाने काय केला, जो ट्री ऑफ लाईफ आहे ना तिकडं परत येऊन हात नाही लावायचा म्हणून तिथं 2 एंजल ठेवलं ते तलवार घेऊन. ओके. पण आता सेकंड टाइम मध्ये काय झाला, देवाने जेव्हा तो परत ती गोष्ट झाली ना गोल्डन कास्टची, तेव्हा देवाने काय केलं, तेव्हा मोशेवरच बसलेला होता. मोशेवरच बसलेला होता. तर तो गेट आहे ना बंद नाही झाला, कारण मोशेच्या थ्रू आहे ना या जगामध्ये तोरा येऊ शकला, कारण मोशे त्याच्याने इफेक्ट नाही झाला मोशेचा. आणि मोशेवर होता, माउंटनच्या खाली योशुआ होता आणि बाकीची सगळी माणसं खाली होती. तर बाकीच्या सगळ्या माणसांसाठी तो गेट बंद झाला, पण योशुआ आणि मोशेच्या थ्रू तो गेट उघडा झाला, कारण मोशेने अख्खा तोरा घेतला आणि मोशेने अख्खा तोरा योशुआच्या थ्रू परत सगळ्या माणसांना दिला. तर तो तोराचा जो ट्री ऑफ लाईफचा जो पाथ होता ना, तो उघडा राहिला आपल्यासाठी. ओके. ट्री ऑफ लाईफचा जो पाथ आहे ना, तो उघडा राहिला. म्हणून आपण आता ही जी गोष्ट आहे ना ती करू शकतो, कारण आपल्याला आहे ना समजला की तो त्या वर्ल्ड मध्ये जायचा जो हे आहे ना, तो कसा आहे, तो थ्रू होलीनेस आहे, थ्रू हे आहे. आता आहे ना सण असतात ना, सण आपले जे फेस्टिवल असतात ना, त्या फेस्टिवलला काय बोलतात? निसिन तुला क्वेश्चन, फेस्टिवलला काय बोलतात? खगीम ना, अजून आपण शरबताची योम तोप बोलतात, खगीम बोलतात. आपण शरबताची नमाज करताना तोरामध्ये त्याला काय बोलतात? किद्दूश. हाय हॉलिडेज. नाही, हिब्रू वर्ड पाहिजे. यामीम नोराईम नाही, यामीम नोराईम मधले आपण शरबताची बराखा करताना बोलतो बघ. मग कोदेश लेवल. हा, आणि नाही शरबताची नाही, सणांची नमाज करताना बोलतो. मोएद. हा, होला मोएद. हा, होला मोएद म्हणजे मिनिंग फेस्टिवल इन बिटवीन डेज. ओके. अजून एक शब्द आहे, मोएद शब्द आहे बघा. मोएद आहे ना आपल्या ना अपॉइंटेड सीझन बोलतो त्याला, अपॉइंटेड सीझन. मुआदिम में सिमखा. हा, मोआदिम. आणि म्हणजे आता आपण आहे ना त्याला फेस्टिवल आणि हे करतो. आता मोएद आणि मोआदिम आहे ना, ह्याचं काय अपॉइंटेड टाइम्स आहेत ते. ओके. तुम्ही जर हे ह्याच्यामध्ये बघाल ना, तर रोशोदेश अपॉइंटेड टाइम, शब्बात काय आहे, अपॉइंटेड टाइम आहे, टाइम अपॉइंट केलेलं टाइम आहेत ते. ओके. आणि त्या दिवशी आपल्याला काय करायचं असतं, शब्बातच्या दिवशी आपल्याला काय करायचं असतं? रेस्ट करायचा आणि तोरा वाजायचा. नाही, रेज आणि तोरा करायचा आहे, पण आपल्याला होलीनेस करायचं असतं सर त्या दिवशी. शब्बातच्या दिवशी आपल्याला काय करायचं, होलीनेस करायचं असतं, बरोबर ना. दर सणाचं आहे ना, शब्बात पासून ते सगळ्या सणाचं काहीतरी कायदा आहेत. काय कायदा आहेत ते, की तू काम नाही करायचा, तू ह्या वर्ल्डचा काय नको करू, बरोबर, ह्या वर्ल्डचा काय नको करू, ह्या वर्ल्डचा काय नको करू, पण तू काय कर, त्या दिवशी तो सनसेट झाला, हे झाला, त्या दिवशी म्हणजे तू टाइम होली करतेस. तो टाइम आहे ना होली करतस, टाइम होली करतस. म्हणजे आता तुम्ही आहे ना माझ्या वर्ल्ड मध्ये परत या, आपल्या वर्ल्ड मध्ये 3rd डायमेन्शन मध्ये 4th डायमेन्शन मध्ये कनेक्ट व्हायसाठी काय आहे, प्रेझेंट टाइम आहे. टाइम म्हणजे तुम्ही ह्या डायमेन्शन मधून टाइम डायमेन्शन मध्ये कनेक्ट व्हायसाठी कुठल्या डायमेन्शन मध्ये कुठं कनेक्ट होऊ शकता, टाइम मध्ये कनेक्ट होऊ शकता, बरोबर ना, प्रेझेंट टाइम मध्ये. तर तुम्हाला आपल्याला देवाने ठरवून दिलेलं आहे, हा अमुक दिवस, अमुक टाइम, सब्बातचा हा टाइम, हे टाइम, आणि किती टाइम, कुठल्या टाइमापासून कुठला टाइम, सनसेट पासून. म्हणजे टाइम जो आहे ना, तो टाइम ठरवलेला आहे, की देवाने काय केला, जो गोल्डन कास्टचा इन्सिडेंट झाला ना, त्याच्यानंतर देवानी काय केला, की आहे ना टाइम डायमेन्शन मध्ये आहे ना कितीतरी टाइम काढून दिलं, की त्या टाइम मध्ये आहे ना होलीनेसचं आहे ना कनेक्शन करून ठेवलेलं आहे. एक कनेक्शन कसं आहे, दर 6 दिवसांनी तो कनेक्शन होतो होलीनेसचा. कुठं होतं, 6 दिवसामध्ये होलीनेसचा कनेक्शन नाही होत. 6 दिवसामध्ये टाइम डायमेन्शनच्या वरचा डायमेन्शन आहे ना, तो कुठं कनेक्ट होतं, होलीनेस मध्ये, कादोश मध्ये कनेक्ट होतं. ओके. तर तुम्हाला
थर्ड डायमेन्शन मधून फोर्थ डायमेन्शन मधून फिफ्थ डायमेन्शन मध्ये जायचं आहे. फिफ्थ डायमेन्शन मध्ये गेल्यावरच तुम्ही एदेन बागेमध्ये हे सगळं उचलून जाऊ शकता. तर तुम्हाला थर्ड डायमेन्शन मधून जर फोर्थ डायमेन्शन मध्ये जायचं आहे ना, आता मी तुम्हाला शिकवतोय कब्बाला, काय कब्बाला शिकवतोय कसा डायमेन्शन मध्ये ट्रॅव्हल करायचा. जर तुम्हाला थर्ड डायमेन्शन मधून फोर्थ डायमेन्शन मध्ये राहायचं ना, तर कसं राहायचं, जे आपलं फोर्थ डायमेन्शन मध्ये राहायसाठी आहे ना, आपण माइंड यूज करून फोर्थ डायमेन्शन मध्ये राहू शकतो. मला रिटायर्ड झाल्यावर करोडपती व्हायचं, हे ते माइंड यूज करून तुम्ही तसा प्लॅन करून राहू शकता. पण त्याच्याने तुम्ही फोर्थ डायमेन्शन मध्ये जे प्लॅन केला तसा तुम्ही राहू शकता, पण तुम्ही वर अजून फिफ्थ डायमेन्शन मध्ये नाही जाऊ शकत. तर आपल्याला काय करायचं आहे, थर्ड डायमेन्शन मधून फोर्थ डायमेन्शन मधून फिफ्थ डायमेन्शन मध्ये पण ट्रॅव्हल करायचं आहे, आणि फिफ्थ डायमेन्शन मधून सिक्स डायमेन्शन मध्ये पण ट्रॅव्हल करायचं आहे. तर ट्रॅव्हल करायसाठी देवानी काय दिलं, कॅलेंडर दिलं आपल्याला. त्या कॅलेंडर मध्ये काय, दर 6 दिवसानंतर 7 जो 7वा दिवस येतो ना, त्या 7व्या दिवसाला अख्खा टाइम आहे ना, होलीनेस आहे ना, हा डायमेन्शन टच असतं. ओके. त्याच्यानंतर पेसा येतं, तेव्हा पेस्यामध्ये ह्या दिवसामध्ये टच असतं, पुरीम मध्ये असतं, सुक्कोत मध्ये, शाबवत मध्ये असतं. म्हणजे आपल्याला ना टाइम दिलं की ह्या टाइम मध्ये ना होलीनेस डायमेन्शन आहे ना ह्याला जॉईंट झालेला आहे. आणि मग तुम्हाला आहे ना कायदा दिलं, काय कायदा दिलं की तुम्ही कसं टाइम डायमेन्शन मध्ये राहून होलीनेस बरोबर कनेक्ट व्हाल, आणि होलीनेस मध्ये कनेक्ट झाल्यावर तुम्ही कसं त्याच्या वरच्या डायमेन्शन मध्ये जाल. ओके. आणि ते कनेक्ट व्हायसाठी तुम्ही काय करता, दर सणाला दर ह्याच्यामध्ये ना तुम्ही त्या टायमाला आहे ना होलीनेस मध्ये ना तोरा वाचता, तोराचा अभ्यास करता. का करता, कारण होलीनेस मध्ये जर तुम्ही तोराला कनेक्ट केला ना, तर तुम्ही आहे ना वरच्या 6 डायमेन्शन मध्ये कनेक्ट होताय. ओके. तर हे लाईटली नको घेऊ, कारण आपली माणसं लाईटली घेतात ना, म्हणून आपल्याला एवढं सगळं हे आपल्याला अख्खा जो सायन्स फिक्शन मूवीज मध्ये जो गेट बीट उघडाचा सगळा दाखवतात ना, ते सगळं आपल्याला दिलेलं आहे देवानी. स्पिरिच्युअलिटी आणि त्याच्यावरच्या सगळा गेट उघडून देवाने आपल्याला आहे ना तोरा दिला. पण तोरा आहे ना त्या डायमेन्शन मधला तोरा आहे, तो ह्या डायमेन्शन मध्ये जेव्हा आला ना, तर आपल्याला आपल्या डायमेन्शनच्या हिशोबाने दिला. जसा बॉल 2 डायमेन्शन मध्ये गेल्यावर पॉइंट आणि सर्कल होतं ना, तसा तोरा त्या डायमेन्शन मधली गोष्ट ह्या डायमेन्शन मध्ये आल्यावरती कशी झाली, की आपल्या स्टोरी सारखी झाली. अब्रामाची स्टोरी, इसाकाची स्टोरी, याकोबाची स्टोरी त्या स्टोरी फॉर्म मध्ये झाली. पण तो स्टोरी फॉर्म काय आहे, आपल्याला थर्ड डायमेन्शन मध्ये ती गोष्ट समजासाठी आहे. त्या स्टोरी फॉर्म मध्ये देवानी टाइम डायमेन्शन पण टाकलेलं आहे. त्या डायमेन्शन मध्ये देवानी काय टाकलेलं आहे, टाइम डायमेन्शन आणि होलीनेसचं डायमेन्शन पण टाकलेलं आहे, आणि त्याच्यावरचा लाईफ, ट्री ऑफ लाईफचा पण डायमेन्शन टाकलेला आहे त्याच्यामध्ये. अख्खा टोटल डायमेन्शन टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि तो टोटल डायमेन्शन ठेवून तुम्हाला दिलाय. तर तुम्ही जर ह्या जगामध्ये आहे ना, तुम्हाला खरोखर जर टाइम डायमेन्शन बरोबर आणि त्याच्या वरच्या डायमेन्शन बरोबर हे करायचं आहे ना, कनेक्ट करायचं आहे ना, तर तुम्हाला आहे ना हालाखा असा कोणीतरी बसून बनवलेली गोष्ट नाही. हालाखा ह्याच्यामध्ये काय आहे, जे कब्बालिस्टिक होतं ना, त्यांनी विचार करून त्या डायमेन्शनच्या हिशोबाने बनवून ठेवलेला आहे, की तू काय काम केलास तर तुझा होलीनेसचा डायमेन्शन जातं. तोरा सांगते तुम्हाला की शब्दात तोडलास ना की तू कट ऑफ होतस, कारेत होतस. तू शब्दात तोडस कारेत होतस म्हणजे काय, की तू होलीनेसच्या डायमेन्शन मधून आणि टाइम डायमेन्शन मधून तू कट ऑफ झालास. जो 6 डेज नंतर 7 डेजचा जो डायमेन्शन येतोय ना, त्या डायमेन्शन मध्ये तू कट ऑफ झालास. आता देवानी 10 आज्ञा दिल्या ना, माउंट सिनाई पर्वतावर उतरून देवानी जेव्हा 10 आज्ञा दिल्या ना, तेव्हा देवानी आहे ना काय सांगितलं माणसाला, की माझ्यासाठी तुम्ही मिशकान बांधा. ओके, मिशकान बांधा. मिशकानचा अर्थ काय, मिशकान म्हणजे जिथं येऊन मी राहू शकतो असा. म्हणजे देवानी काय बोलला, की मी म्हणजे जो 10th डायमेन्शन मध्ये वर राहते ना, देव काय बोलला, की मी येऊन तुमच्यामध्ये डायरेक्ट तुमच्यामध्ये राहतो, या 3 डायमेन्शन मध्ये येऊन तुमच्या बरोबर राहीन करून. मिशकान म्हणजे काय, तुमच्यामध्ये येऊन राहीन. ओके. पण तो जो हे झाला ना, ती जी इन्सिडेंट झाला ना, ते इन्सिडेंट कशाला झालं, सगळं होतं ते चांगल्यासाठी होतं. ती इन्सिडेंट झाला ना, त्या इन्सिडेंट पाय काय झाला, देव आहे ना त्या आपल्या थर्ड डायमेन्शन मधून निघून आहे ना, देव आहे ना फोर्थ डायमेन्शन मध्येच गेलाय. देवाने सांगितलं की नाही, अजून तुम्ही रेडी ना आहोत, मी फोर्थ डायमेन्शन पर्यंत तुमच्या बरोबर मी फोर्थ डायमेन्शन मध्येच राहीन, थर्ड डायमेन्शन मध्ये नाही. म्हणून आहे ना देव त्या डायमेन्शन मध्ये आहे ना आहे ना, म्हणून आपल्याला देव सांगते की हा डायमेन्शन सोडून तुम्ही पण टाइम डायमेन्शन मध्ये व्हाल ना, तेव्हा हा डायमेन्शन सोडा, मग तुम्ही माझ्याबरोबर राहाल. शब्दाच्या दिवशी जेव्हा तुम्ही शब्दात पालता आणि शब्दात पालून तुम्ही जेव्हा सगळं करता ना, तेव्हा तुम्ही आहे ना देवाबरोबर राहता. कारण देवानी मिशकान देवानी जे सांगितलं ना मिशकान बनवायचा, देवाला इकडं फिजिकल वर्ल्ड मध्ये तुमच्या बरोबर राहायचं आहे. पण एक इन्सिडेंट असा झाला ना, त्या इन्सिडेंटमुळे काय झाला, की इकडचा जो डेथ आहे ना,
त्याची पॉवर अजून संपलेली नाही. ती पॉवर नाही संपली म्हणून देवाने काय केलं, टाइम डायमेन्शन मध्येच तुम्हाला भेट द्यायचं ठरवला. त्याच्या आधी आहे ना देव टाइम डायमेन्शन मध्ये पण भेट नाही द्यायचा. अब्राहम, इसाक, याकोबाला आहे ना देवाने त्याच्या वरच्या डायमेन्शन मध्ये भेट दिली, टाइम डायमेन्शन मध्ये नाही भेट दिली. देवाला पाहिजे तेव्हा देव तिथं भेट देतो. इथं देवाने टाइम डायमेन्शन मध्ये, म्हणून देवाने सांगितलं की अमुक अमुक दिवशी मी तुम्हाला भेटत जाईन, अमुक अमुक दिवशी आपला अपॉइंटेड टाइम्स आहेत. अपॉइंटेड टाइम्स मध्ये इथं तुम्ही या, 3 टाइम सगळ्या माणसांनी जेरुसलेमला या. कशाला सांगितलं? अपॉइंटेड टाइम म्हणजे काय? अपॉइंटमेंट आहे ती. कोणाची अपॉइंटमेंट आहे? आपली आणि देवाची अपॉइंटमेंट आहे. आणि ती अपॉइंटमेंट आपण कशी करू शकतो? ह्या सणामध्ये त्या प्रकारेच करू शकतो. जर माझी अपॉइंटमेंट प्रेसिडेंट बरोबर आहे ना, इंडियाच्या प्रेसिडेंट बरोबर, तर मी आहे ना लुंगी घालून नाही जाऊ शकत प्रेसिडेंटला भेटायला, बरोबर ना? मी चांगला सूट बूट करून सगळं हे करून जाईन. मी दाढी एकदम व्यवस्थित दाढी करीन, केस कापीन, है ना, आणि मी नाही करत असलेला मेकअप करीन, चांगला दिसीन, काहीतरी हे करीन, बरोबर ना, स्प्रे मारीन भारीतला, तयारी करून जाईन ना. तसं देवानी सांगितलं की ह्या अमुक अमुक अपॉइंटेड टाइमला आपण भेटणार आहोत. त्या अपॉइंटेड टाइमला भेटासाठी तुम्हाला तयार होऊन यायचंय. तयार होऊन कसं यायचंय? तर आपल्याला तयार होऊन आला काय त्या हिशोबाने तयार व्हायचंय. फिजिकल वर्ल्ड मध्ये तुम्हाला काम नाही करायचं आहे, चांगलं कपडे घालायचे आहेत, नमाज करायची आहे, तुम्हाला शरबत करायचं आहे, हे खायचं आहे, पेसाच्या दिवशी हे खाया, तुम्हाला ते त्याच्या दिवशी हे खाया. का आहे ते? त्या दिवशीचा तसा हे केलं ना तर त्याच्याने तुम्ही कनेक्ट होता तिकडं. तो डायमेन्शन, तुम्ही डायमेन्शन मध्ये ट्रॅव्हल करता. तुम्ही त्या टायमाला टाइम डायमेन्शन मधून होलीनेसच्या डायमेन्शन मध्ये जाता. होलीनेसच्या डायमेन्शन मधून तुम्ही तोरा वाचता, तोराचा अभ्यास करता, तुम्ही त्याच्यावरच्या डायमेन्शन मध्ये जाता. कारण तुम्ही त्या टायमाला जेव्हा तोरा वाचायला हे कराल ना तर तुम्हाला तो तोराचा अभ्यास आहे ना तुमच्या फिजिकल लेवलनी समजतं. प्रॅक्टिकल तोरा कसा यूज होते ना ते तुम्हाला समजतं. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन इंजिनिअरिंग शिकल्याऐवजी प्रॅक्टिकली शिकला ना तर तो जास्ती हे असतं. एखादा नवीन डॉक्टर, MBBS झालेला नवीन डॉक्टर आहे ना, त्यांनी दवाखाना उघडला ना, त्याच्या दवाखान्यात गर्दी नसतं. पण एखादा 50 वर्ष 40 वर्षापूर्वी झालेला MBBS डॉक्टर, त्याच्या दवाखान्याकडे पुढे का गर्दी असते एवढी? कारण त्याला एक्सपिरियन्स आहे, बरोबर ना, एक्सपिरियन्स काउंट्स. तसा ह्या जगामध्ये आल्यावर तुम्हाला तोरानी राहायचा, तोरानी कसा करायचा ह्याचा एक्सपिरियन्स असेल ना तर तो एक्सपिरियन्स इथं काउंट होतं. तुम्हाला जास्ती गोष्टी समजतात त्याच्यामध्ये. आणि ती जास्ती गोष्टी समजल्या कशासाठी आहे? कारण तो पुढच्या वर्ल्ड टू कम मध्ये गेल्यावर आहे ना तुम्हाला तो प्रॅक्टिकल नॉलेज आहे ना पुढच्या जर्नीसाठी यूज करायचा आहे. पुढची जर्नी काय आहे की आपण आता खालची जर्नी घेतली आहे, खालची जर्नी पूर्ण झाल्यावर पुढची जर्नी करायची. वर्ल्ड टू कम आल्यावर देव जेव्हा आपल्या बरोबर येऊन राहील, देव आपल्या बरोबर हे होईल, तेव्हा आपल्याला काय करायचं आपल्याला नाही माहिती, देवाला नाही त्या टायमाला माहिती आहे काय होणार आहे ते. पण तिथपर्यंत ट्रॅव्हल करायसाठी काय आहे? अपॉइंटेड टाइम्स आहे. सांगायचा म्हणजे हा लेक्चर घ्यायचं कारण काय? कारण जेव्हा सिन्नाई डोंगरावर जेव्हा देवाने 10 आज्ञा दिली आणि 10 आज्ञा दिल्यावर देवाने माणसांना सांगितलं की आता सगळं झाला, आता मी तुमच्यामध्ये येऊन राहणार आहे. ओके, त्या टायमाला माणसाकडे तोरा नव्हता. त्याच्या आधी तोरा नव्हता. माणसांना माहिती नव्हता कसा राहायचा, का होलीनेस मध्ये कसा राहायचा, काय नाही माहिती नव्हता. म्हणून माणसांनी काय केलं? माणसांनी गोल्डन काफ बनवला, बरोबर. आता ह्या टायमाला जेव्हा सगळं होणार आहे ना ह्या टायमाला परत जेव्हा सगळं येणार आहे, देव बोलणार आता मी येऊन तुमच्यामध्ये राहतोय, त्या टायमाला देवाने आपल्याला तोरा दिलेला आहे. होलीनेस मध्ये कसं राहायचं देवाने आपल्याला शिकवलेलं आहे. ह्या टायमाला मिस्टेक नाही करायची आहे. कारण ह्या टायमाला जर गोल्डन काफ सारखी मिस्टेक केली ना तर अजून एक वर जाईल देव, किंवा देव जबरदस्ती खाली आला ना तर हा वर्ल्ड डिस्ट्रॉय होईल. कारण आपण जर हे देवाला ह्या वर्ल्ड मध्ये खाली आणला ना तर हा अख्खा वर्ल्ड वर उचलून नेणार आपण. पण देव जबरदस्ती जर ह्या वर्ल्ड मध्ये खाली आला ना तर हा अख्खा वर्ल्ड डिस्ट्रॉय होईल. ओके, कारण आता टाइम आलेला आहे. आणि टाइम आल्यावर जो टूल आपल्याकडे दिलेला आहे ना तो टूल काय आहे? आपल्याला दिलेला देवाने दिलेला टूल काय आहे? तोरा दिलेला टूल आहे आपल्याला. ओके, त्याच्यामध्ये आहे ना 10 आज्ञाच्या ह्याच्यामध्ये आहे ना तुम्ही वाचाल की देव त्यांनी गोल्डन काफ घेतला ना, गोल्डन काफ बनवला. त्याच्यानंतर माणसांनी काय केलं? माणसांनी त्यांची सगळ्या माणसांनी त्यांची दागिनं ऑर्नामेंट्स उतरवलं आणि मग ऑर्नामेंट्स उतरून चालत होती. ओके, ऑर्नामेंट उतरून चालत होती. तो ऑर्नामेंट काय होता माहिती? तो हा ऑर्नामेंट होता, हा तोरा. कारण देवाने त्या लोकांना आहे ना 10 आज्ञा दिल्या होत्या. त्यांच्या डोक्यावर आहे ना त्या वर्ल्ड मधला, ओके, आपण ह्या वर्ल्ड मध्ये राहतोय ना, ह्या वर्ल्ड मध्ये आपल्याला त्या वर्ल्ड मधला आहे ना क्राऊन दिलेला होता देवाने. क्राऊन, तोराचा क्राऊन दिला होता. तोराचा क्राऊन म्हणजे क्राऊन नाही, तोराचा
त्या वर्ल्ड मधला क्राऊन आपल्या डोक्यावर दिला होता. पण ती गोष्ट झाली ना, ती गोष्ट झाली म्हणून ती लोकांनी काय केलं की ती लोक बोलली की नाही, आम्ही हा तोराचा क्राऊन फुल टाइम घालून नाही राहू शकत, म्हणून ती लोकांनी तो तोराचा क्राऊन उतरवला. आणि ती लोक बोलली ना, आम्ही हा तोराचा क्राऊन आमच्या ज्वेल्स आम्ही नाही घालून चालू शकत. त्या माणसाने केला आणि माणसाने त्या केल्यामुळे देवानी काय सांगितलं, ओके फुल टाइम तुम्ही नाही करू शकत ना, तर ह्या टायमाला करा, शब्दाच्या दिवशी करा, ह्या टायमाला करा, त्या टायमाला करा, कारण हे स्लोली करा. मी तुमच्या हिशोबाने चालेल, माझ्या हिशोबाने नाही, तुमच्या हिशोबाने. स्लोली करून तुम्ही रेडी व्हा. रेडी झाल्यावर मग मी तुमच्यामध्ये येऊन राहीन. म्हणजे आपण 4,000 वर्ष झाली त्या गोष्टीसाठी आपण रेडी होतोय. तो क्राऊन आपल्याकडे आहे, तो क्राऊन फक्त आपल्याला घालायचा आहे. पण आपण रेडी झाल्याशिवाय आपण तो क्राऊन नाही घालणार आहोत. तो क्राऊन घालायसाठी हा डायमेन्शनच्या ह्याच्यामधून आपल्याला ट्रॅव्हल करायचा आहे. कारण जो आपल्याला आपण जो शिकतोय ना तोरा, तो आपण या डायमेन्शन मध्ये शिकतोय, टाइम डायमेन्शन मध्ये पण आहे. आणि ना देवाने जेव्हा त्याच्यानंतर मिशकान बनवलं ना, त्या मिशकानचं नाव आहे ना ओएल मोएद होता, टेंट ऑफ मीटिंग. टेंट ऑफ मीटिंग म्हणजे काय, म्हणजे तिथं कोण पण येऊ शकत नाही, अपॉइंटमेंट असेल तरच येऊ शकतो. आता आपण त्या परिस्थितीमध्ये राहतो. तुम्ही घरी आहे ना, माणसं नमाज करायला घाबरतात, घरी तोरा ठेवायला घाबरतात, सगळ्या चांगल्या गोष्टी फुल टाइम करायला घाबरतात. का? कारण आपण अजून रेडी नाही आहोत. म्हणून आपण काय करतो, मशिदीत जातो नमाज करायला, है ना. म्हणजे आपण काय केलंय की एक स्पेस मध्ये पण आहे ना, जरी टायमामध्ये देवाने आपल्याला टाइम दिला ना, तरी स्पेस मध्ये देवाला आपण काय सांगितलंय की तू सगळ्या स्पेस मध्ये नको येऊ, मला माझा स्पेस राहू दे थोडा, है ना. मी तुझ्या स्पेस मध्ये येईन मशिदीत नमाज करायला, है ना. तिकडे कोपऱ्यामध्ये ती बत्ती लावते ना, तो तुझा स्पेस आहे, मी तिकडे येऊन बत्ती लावून घेईन, सगळीकडे फिरू नको तू. कारण जर आपण देवाला सगळ्या स्पेस मध्ये यायला दिला ना, सगळ्या स्पेस मध्ये जर आपण यायला दिला ना देवाला, तर आपण आहे ना सगळ्या डायमेन्शन साठी अवेअर होऊन जाऊ. आपण सगळ्या डायमेन्शन मध्ये आपण मग काय पापच नाही करू या जगामध्ये. या जगामध्ये आपल्याला दुसऱ्या गोष्टीच करता नाही, कारण आपण अवेअर होऊ की देव सगळीकडे आहे करून. पण टाइम डायमेन्शन मध्ये देवाने सांगितलं की मी तुम्हाला भेटत जाईन, आणि आपण देवाला अलाव करतो स्पेस डायमेन्शन मध्ये. कुठं? मशिदीत, है ना, मलिदा करताना. पण देव सगळीकडे आहे, फुल टाइम देव असतं सगळीकडं. आपण आपल्या अवेअरनेसनी देवाला याची परमिशन देतो. तर ट्रॅव्हल करायचं आहे ना डायमेन्शन मध्ये, तर तुम्हाला काय नाही करायचं, तुम्हाला अवेअर व्हायचं आहे नुसतं त्या गोष्टीसाठी की ह्या डायमेन्शन मध्ये पण देव आहे, त्या डायमेन्शन मध्ये पण देव आहे, तिकडच्या डायमेन्शन मध्ये पण देव आहे. आणि तुम्ही जसं जसं अवेअर व्हाल ना, तसं तसं तुम्ही त्या डायमेन्शन मध्ये राहायला लागाल. पण त्या अवेअर व्हायसाठी ना तुम्हाला वेस दिलेत, तोराचं वे दिलेत. का तोराचं वे दिलेत? कारण तो ट्री ऑफ लाईफ आहे. त्या ट्री ऑफ लाईफ म्हणजे काय? ट्री ऑफ लाईफ म्हणजे त्या गोष्टीनी लाईफ बनलेली आहे, म्हणजे त्या हिशोबाने लाईफ बनलेली आहे. ओके, ट्री ऑफ लाईफ त्या गोष्टीने लाईफ बनली ना, जेव्हा इकडे खाली येतं ना, तेव्हा ती आपल्याला अशी दिसतं अब्राम इसाक याकोबाच्या गोष्टीमध्ये. पण तिकडं वर गेलं ना, तर तिथं ती वेगळ्या प्रकारे आहे. तुम्ही सायंटिफिक बुक वाचाल ना, a+b² ते तुम्हाला नाही समजल. पण त्याचा जेव्हा प्रॅक्टिकल यूज असतं ना, प्रॅक्टिकली, आता इंटरनेट कसं चालतंय, प्रॅक्टिकली चालतंय. पण इंटरनेटसाठी कितीतरी फॉर्म्युलाज आहेत, कितीतरी काय गोष्टी आहेत ना, ते आपल्याला नाही समजत. पण प्रॅक्टिकली यूज करते ना, तसा ह्याचा जो वरचा लेवल आहे ना, कब्बालाचा लेवल, तरी तो तुम्हाला नाही समजला ना, तरी तुम्ही ह्याच्यामध्ये जो प्रॅक्टिकली लिहिलंय ते केलं ना, तरी तुम्ही तिकडे कनेक्ट होता. ओके, क्वेश्चन्स? म्हणजे लेक्चर संपला, आता क्वेश्चन्स, नुसतं क्वेश्चन्स. Please ask questions. Very interesting people in the participant list today. तर कोणाला काय क्वेश्चन आहेत, we can start one by one. Thank you. हाय, आपल्याला अर्धा पाऊण तास क्वेश्चन साठी. विचारा, नाही विचारलं तर मी दुसरा लेक्चर नाही देणार आहे. कारण आता मी लेक्चर ह्याच्यासाठी संपवतोय, कारण देवाने आपल्याला टाइम दिला. देव बोलला की मी टाइम ह्याच्यामधून मी निघून नाही जात आहे, तुमच्या स्पेस मधून मी निघून जातो, कारण तुम्ही रेडी नाही आहोत. पण मी टाइम डायमेन्शन मध्ये राहीन. टाइम डायमेन्शन मध्ये राहीन, तर मी कधी कधी तुम्हाला भेटीन, शब्दातला भेटीन, सणाच्या टायमाला भेटीन, तुमच्या घरी काय चांगला कार्य असेल तेव्हा भेटीन. ह्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला भेटत जाईन. आणि त्या भेटण्यासाठी एक पद्धत दिलेली आहे. तसा माणसांनी ठरवलं की आम्हाला पाहिजे की तू आमच्यामध्ये इथं पण राहशील, म्हणून माणसांनी मशीद बनवल्यात, है ना, चांगल्या गोष्टी बनवल्या जिथं देवासाठी जाऊन हे करतो. पण ओरिजिनॅलिटी मध्ये देवाला नाही, देवाला आपल्यामध्ये येऊन राहायचं आहे. म्हणजे काय आहे आपल्यामध्ये येऊन राहायचं आहे? म्हणजे काय, म्हणजे माझी बायको माया बरोबर कशी राहते, माझी मुलं माया बरोबर कसं राहतात, तसं राहायचंय देवाला, है ना. पण तेवढ्या अवेअरनेस मध्ये जर देव आपल्यामध्ये तेवढ्या अवेअरनेस मध्ये राहिला,
म्हणजे आपण तेवढ्या अवेअरनेस मध्ये राहिलो ह्या जगामध्ये, तर आपण वाईट कामच नाही करू. आणि आपल्याला वाईट कामं करायची आहेत म्हणून आपण या जगामध्ये आपण थांबलेलो आहोत. का वाईट कामं करायची आहे? कारण एक मिनिट, कारण वाईट कामं का करायची आहे? वाईट कामं ह्याच्यासाठी करायची असतात कारण आंबा जर तुम्हाला खायचा असेल ना, तर मातीमध्ये जाऊन तुम्हाला खड्डा खोदायला लागतं. त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला मातीमध्ये त्या घाणेरडा घाण शेण बिन हे ते मिक्स करायला लागतं. आणि मग ते मिक्स केल्यावर ती आंब्याची बाट त्याच्यामध्ये लावतात आणि मग त्याला तुम्ही पाणी टाकता, हे करता, है ना. आणि मग तो पाणी वास मारतं, घाणेरडा वास येतं. पण लास्ट मध्ये जेव्हा आंबा येतो ना, तेव्हा आंबा खाल्ल्यावर काय वाटतं की मी लावलेला आंबा मी खाल्ला. तो आंबा आपल्याला खायचा. म्हणून आपण देवाला बोलतो की तू तिथं राहा, आम्हाला इकडं आमचं आखा काम करू दे, मग आम्ही तुला घेऊ आमच्यामध्ये राहायला. बोला आंटी. इजिकल आंटी. नाही, तुला जॉनी जिराडने प्रश्न विचारलं होतं ना 2. त्याला उत्तर मिळालं जॉनीला मिळालं उत्तर. जॉनी उत्तर मिळाला. तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न. तिसरा का? माणसाने कसं ओळखायचा की तो किती डायमेन्शन पर्यंत पोहोचलेला आहे? म्हणजे व्हॉट आर द सायन्स अँड एक्सपिरियन्सेस ऑफ अ पर्सन इन डिफरंट डायमेन्शन? ओके, कनेक्ट व्हायचं ते सांगितलं. यू अंडरस्टूड हाऊ टू कनेक्ट. या ऑफ कोर्स. ओके आंटी. हा बोल. नाही, रुबी आंटी. काय आंटी? चिंचोलकर बोला. आवाज बंद आहे. रुबी आवाज म्यूट आहे तुझा. 3 वेळा जेरुसलेमला जायचा, तर ते केव्हा केव्हा जायचं 3 वेळा? पेसा, सुक्कोत आणि शाबूत. प्रश्न आहे, तू म्हणतोस ना माणसं घरात नमाज करायला घाबरतात, घरात नमाज नाही करत, म्हणून करोना आला आणि आता माणसं सगळी जण घरात नमाज करायला लागली. देवाने सांगितलं आपल्याला की मला नुसतं तुम्ही मशिदीत नको बसून ठेवू, मला तुमच्या घरात यायचं आहे. तुम्ही नुसतं मशिदीत येऊन माझ्याकडे येऊन नमाज करताना मला तसा नाही करायचंय. मला प्रत्येकाच्या तुमच्या घरी यायचंय, प्रत्येकाच्या घरामध्ये घराघरामध्ये येऊन मला तुमच्या संगती राहायचंय. तू मेसेज दिला देवाने तुम्हाला की मला तुमच्या घरी बोलवा. सगळी जे थोडीशीच माणसं मला घरी बोलवतात, बाकीची माणसं मला काय 4 वर्षांनी कधीतरी मलिदा करतात तेव्हा घरी बोलवतात. मला रोज घरी बोलवा तुमच्या. देव बोलते मला तुमच्या बरोबर राहायचंय, मला मशिदीत नाही राहायचंय. मी टाइम डायमेन्शन मध्ये राहतोय ना, ते पण तुमच्यासाठी राहतोय, पण मला इकडे राहायचंय. आता टाइम आला, जर तुम्ही नाही केलात ना तर मी जबरदस्ती येऊन तुमच्या घरी राहणार आहे. आणि देव जर जबरदस्ती येऊन आपल्या घरी राहिला ना, तर एक्झिस्टन्स आपल्याबरोबर राहिला ना, तर आपल्याला खूप प्रॉब्लेम होणार आहे, कारण आपला एक्झिस्टन्स नाही राहणार आहे. आणि माझा पण प्रश्नाचं उत्तर मिळाला. 6 डायमेन्शन्स ह्युमन. थँक्यू बच्चा, गॉड ब्लेस यू. Yes, Chirag, your answer. I'll give Chirag's answer. Okay. Question is, how do we know? Okay. How do we know which dimension? Yeah, त्याच्यासाठी आहे ना आपल्याला आपलं आहे ना सेन्सिटिव्हिटी डेव्हलप करायची असतं. वी हॅव टू डेव्हलप आवर सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय की आहे ना आपलं इमोशन्स आहे ना आपल्याला सांगत असतात की तू जे करतोस ना ते बरोबर आहे करून. ओके. आपण आहे ना जेव्हा चॅरिटी करतो ना, तर आपल्याला ना आनंद, एक वेगळ्या प्रकारचा एक ना खुशी होतं, आनंद होतं, वेगळ्या प्रकारचा आनंद होतो, वेगळ्या प्रकारचं हे होतं. तर त्याचा अर्थ काय, आपल्या जो इमोशन्स आहेत ना, आपले सेन्सेस आपल्याला सांगतात की तू जे गोष्ट केलीस ना ती चांगली केलीस करून. ओके. तसं डायमेन्शन्स मध्ये पण वेगवेगळ्या डायमेन्शन्स मध्ये जातो ना, तर वेगवेगळ्या टाईपच्या ना एक्सपिरियन्सेस असतात आपल्या याच्यामध्ये. मलिदा करताना जो एक्सपिरियन्स येतो, मलिदा करतो ना आपण, मलिदा असतं, मलिदा करताना एक एक्सपिरियन्स असतं ना, मी तो एक्सपिरियन्स ज्यांनी घेतलाय त्यांनाच एक्सप्लेन करू शकतो. आपण मलिदा करतो ना, तो जो एक्सपिरियन्स असतो ना, तो एक वेगळ्या प्रकारचा एक्सपिरियन्स असतो आपला. त्या टायमाला आपल्याला वेगळा वाटत असतं. अरे घे खा, अजून 2 खा, फ्रूट खा, हे खा, ते खा. तो जो आपला जो एक्सपिरियन्स असतो ना, त्याच्यामध्ये आपण वेगळं झालेलो असतो. तो एक्सपिरियन्स काय आपल्याला सांगतं की आपण ना एक वेगळ्या प्रकारच्या डायमेन्शन मध्ये आलेलो आहे आणि ह्या डायमेन्शन मध्ये आपण जे करतो ना ते बरोबर करतोय. तसं सणाच्या टायमाला पण आहे ना, जेव्हा जो माणूस आहे ना शब्दात पाळतो ना, त्याला आहे ना तो एक्सपिरियन्स आला ना शब्दात पालाचा, तर तो ऍडिक्टेड होतो शब्दात पालासाठी. तो शब्दात पालासाठी ऍडिक्टेड होतो. का? कारण तो एक्सपिरियन्स दुसरीकडे कुठंच नाही मिळू शकत त्याला. तो शब्दात पालतं त्याच दिवशी मिळू शकतं. किप्पूरच्या टायमाला जेव्हा माणसं नमाज करतात आणि किप्पूरच्या टायमाला माणसांना तो एक्सपिरियन्स येतो ना, तेव्हा माणसं आहे ना किप्पूरसाठी ऍडिक्टेड होतात.
माणसं वाट बघत बसतात की परत कधी किप्पूर येईल करून. ही किप्पूर आला काय, ती लोक रोजा करतात, सगळा करतात, पण तो जो एक्सपिरियन्स आहे ना, तो एक्सपिरियन्स आपल्याला तो इमोशनल आणि वेगळ्या प्रकारचा एक्सपिरियन्स असतो. तो एक्सपिरियन्स आला ना तेव्हा आपल्याला ती शक्ती पण येत नाही. आपल्याला समजतं की आपण कनेक्ट झालो, आपण त्या डायमेन्शन मध्ये कनेक्ट झालो. तसं वेगवेगळ्या डायमेन्शन मध्ये कनेक्ट होताना ना हायर लेवलचं हे येतात. त्यालाच आपण बोलतो की रिफाईन. आपलं जे प्लेजर आहेत ना ते रिफाईन करायचं. आपल्याला खायला आवडतं, पण नमाज केल्यावर जर खाल्ल्यावर आपल्याला जे आवडतं ना त्याला बोलतो की आपण प्लेजर, आपला प्लेजर आहे, खाणं म्हणजे प्लेजर आहे, पण तो रिफाईन केला. शब्दाच्या दिवशी का आपल्याला चांगला वाटतं जेवायचा, म्हणजे शिला जेवण का टेस्टी वाटतं, कारण रिफाईन झालेला असतं. तो एक्सपिरियन्स जो आहे ना तो समजायचा की तुम्ही दुसऱ्या लेवलवरून खाता. आज तुम्ही नॉर्मल 7 दिवसाच्या लेवलमधून नाही खात, ॲनिमल म्हणून नाही खात तुम्ही. तुम्ही कुठल्या लेवलमध्ये खाताय? तुम्ही शब्दाच्या लेवलमध्ये, टाइम डायमेन्शन मध्ये, होलीनेस मध्ये खाताय. तुम्ही होलीनेस मध्ये खाताय तर तुम्हाला टेस्टी लागतं जेवण. होलीनेस मध्ये खाता तुम्ही जास्ती जेवला तरी तुम्हाला असं नाही वाटत पोट भरल्यासारखं, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन, वेगळं सॅटिस्फॅक्शन वाटतं. तो कनेक्शन डेव्हलप करायला लागतं. आणि तो कनेक्शन डेव्हलप कसं होतं, आपल्या लाईफमध्ये स्लोली एक्सपिरियन्सनी डेव्हलप होतं. आपल्याला काय झालं, आपल्या कम्युनिटीला काय झालं की आपल्या कम्युनिटीमध्ये आपण वेगळं पार्ट नाही केलं, खोपशी आणि दाती आणि हे आणि ते वेगळं पार्ट नाही केलं आपण. तर एखादा नाही पाळणारा पण माणूस आहे ना, कधीतरी मलिदाला येतं आणि ह्याला येतं आणि त्याला समजतं की अरे इथं काहीतरी वेगळं आहे, आणि मग तो बोलतो नाही मला पण हे केलं पाहिजे, मला पण मलिदा केलं पाहिजे. का? कारण तो एक्सपिरियन्स घेऊ शकतो आपण एक दुसऱ्याला अडवला नाही पाहिजे की तो खोपशी आहे म्हणून त्याला बोलवायचं नाही, तो हे नाही त्याला बोलवायचं नाही, ते नाही त्याला बोलायचं नाही. का? कारण तो डायमेन्शनचा एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय तो माणूस ते करणार नाही. युजली आहे ना असं बघण्यात आलेलं आहे ना की आहे ना माणूस कायच नाही पाळत, नमाज नाही करत, हे नाही करत, ते नाही करत, मग त्याचा कोणतरी घरी डॅडी मम्मी मरतं आणि मग मेल्यावर मग तो एकदम जागा होता आणि मग तो 1 वर्ष 2 वर्षांनी तो एकदम म्हणजे नमाज करायला लागतो. का? तो त्या डॅडी मम्मी मेलं म्हणून नाही नमाज करत आहे. का नमाज करतो तो? कारण त्यांनी तो एक्सपिरियन्स घेतला. तो जेव्हा त्याच्या डॅडीसाठी मम्मीसाठी कब्रस्तानावर जाऊन इथं जाऊन जेव्हा तो त्या डायमेन्शन मध्ये कनेक्ट होतोय ना, तेव्हा तो एक्सपिरियन्स घेते की काहीतरी वेगळं आहे, काहीतरी ते एक्सप्लेन नाही करू शकत, पण ते वेगळं आहे, वेगळी काहीतरी गोष्ट होते, ते करायला पाहिजे आपल्याला. आणि मग तो ती गोष्ट करायला लागतं. पार्टीला जातो ना आपण, डिस्को पार्टीला नाचायला, बरोबर ना, ऑफिसची पार्टी असते, ह्याची पार्टी असते, किंवा फ्रेंड लोकांची पार्टी असते, किंवा कोणाच्या लग्नामध्ये डिस्को बिस्को ठेवलेला आहे आपण नाचतो, बरोबर. ते सगळं झाल्यावर आपण मग घरी आलो आणि मग 4 दिवसांनी बोलतो की किती मजा आली रे, परत आपण डिस्को पार्टी करू. मग आपण घरी टेप लावतो, डिस्को लाईट आहे करतो आणि आपण नाचतो. ती मजा येणार नाही त्या डिस्कोची पार्टी. पण ते रिलिव्ह करायसाठी आपण जेव्हा करतो ना, ती रिलीव्ह आपण एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय तो रिलीव्ह नाही करू शकत. जर शब्दात पाळण्याचा जो एक्सपिरियन्स तुम्ही घेतला ना एकदा, की मग तुम्ही रिलीव्ह करायसाठी तो एक्सपिरियन्स घेत राहाल. सणांचा पण तसंच आहे. नुसता नवीन कपडे घालायसाठी सण नाही, तो एक्सपिरियन्स घ्यायसाठी पण सण आहे. रामराजकरचा क्वेश्चन होता, मी थांबायला सांगितलं होता, बोला. नाही, एक्झॅक्टली अनहोली म्हणजे काय असतं? आता होली म्हणजे कळलं, अनहोली म्हणजे काय असतं ते पण देवानीच बनवलंय ना, की म्हणजे टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ होली, की इट इज समथिंग डिफरंट दॅन गॉड, म्हणून ते अनहोली आहे. लास्ट लेक्चरला होतात ना, तिथं मी एक्झाम्पल दिला जागेपणाचा आणि इव्हलचा. इव्हल आहे ना, इव्हल ह्या जगामध्ये इव्हल जो आहे ना, त्या इव्हलला आहे ना रा बोलतो आपण. रा, रेश आणि आईन, रा नाव आहे त्याला. ओके, रा हा शब्द उलटा केला ना तर एर होतं, एर. आईन आणि रेश, एर. एरचा अर्थ काय? एरचा अर्थ जागा. जागा म्हणजे जागा नाही, अवेक म्हणजे जागा झालेला. ओके, पण जागा झाल्याचा उलटा जर केला ना तर त्याचा अर्थ इव्हल होतं. इव्हल म्हणजे रा, इव्हल होतं. तर कबॅलिस्टिकली काय आहे की माणूस आहे ना, जेव्हा आहे ना खरोखर जागा होता ना, खरोखर माणूस जेव्हा जागा होता ना, तेव्हा अख्खा जग आहे ना गुड होता, व्हेरी गुड होता. देवानी जो जग बनवला तो कसा होता? व्हेरी गुड. पण जेव्हा माणूस आहे ना, माणसाचा आत्मा, जेव्हा माणसाच्या आत्माने डिसिजन घेऊन तो माणसाचा आत्मा ह्या जगामध्ये आला ना, म्हणजे ह्या जगामध्ये आला म्हणजे काय केला तो आहे ना, त्या जगामध्ये झोपला. त्या जगामध्ये जागा होता तो त्या जगामध्ये झोपला. तो त्या जगामध्ये झोपला ना, तेव्हा काय झाला? त्याचा जो जागेपणा होता ना, तो त्याचा टर्न झाला, उलट झाला. आणि त्याच्या उलट झालेल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याचा जो हा जे आपण ज्या जगामध्ये जगतोय ना, त्याला आपण इव्हल बोलतो. इव्हल म्हणजे काय की आपल्या संगती ज्या गोष्टी चाललेल्या आहेत ना, एक मिनिट
स्लोली समजेल. ओके, आता ह्याचा अर्थ असा नाही की इव्हल हाय ह्या जगामध्ये. जेव्हा माणूस आहे ना जेवढा जास्ती स्पिरिच्युअली झोपलेला असतं ना तेव्हा त्याच्याबरोबर ना तेवढा जास्ती इव्हल होत असतं. जेवढा जास्ती स्पिरिच्युअली झोपलेला आहे ना जेवढा जास्ती स्पिरिच्युअली तो झोपलेला आहे ना तेव्हा त्याच्यासाठी ह्या जगाने एकदम इव्हल असतं. जास्ती इव्हल गोष्टी होत असतात. जसा जसा तुम्ही स्पिरिच्युअली जागा होता ना स्पिरिच्युअली तुम्ही जागा व्हायला लागता स्पिरिच्युअली जागा व्हायला लागता तसं तसं ह्या जगामध्ये तुम्हाला समजतं की इव्हल नाही आहे. ह्या जगामध्ये इव्हल कमी व्हायला लागला असं तुम्हाला इंडिव्हिज्युअली समजायला लागतं. जरी दुसऱ्या माणसाला ज्यांना कोणाला स्पिरिच्युअल नॉलेज नसतो ते सुद्धा किती चांगली लोक असतात. आणि इट इज नॉट जस्ट की ऍब्सेन्स ऑफ चांगला आणि वाईट, इव्हल आणि गुड आणि बॅड, इव्हल आणि ह्याच्यामध्ये फरक आहे. बॅड आणि गुड मध्ये फरक आहे, इव्हल आणि गुड मध्ये फरक आहे. इव्हल म्हणजे काय? आणि होली आणि अनहोली मध्ये होली आणि अनहोली मध्ये फरक आहे. प्युअर आपल्यामध्ये आहे ना नुसता एक ना आहे स्पिरिच्युअल गोष्ट मध्ये. गुड आहे, बॅड आहे, इव्हल आहे, ओके, त्याच्यानंतर प्युअर आहे, इम्प्युअर आहे, होली आहे, अनहोली आहे. कितीतरी वेगवेगळे डिस्टिंक्शन आहेत. इव्हलला आपल्याला डिफाईन केलं पाहिजे. इव्हल म्हणजे काय? इव्हल आहे ना ह्या जगामध्ये इव्हल आहे ना गरजेची गोष्ट आहे. जसा आंब्याचं झाड लावासाठी मला खड्डा करून खड्ड्यामध्ये खत टाकायला लागतं ना, शेणखत टाकायला लागतं. घाण आहे ती, शेणखत, घाण, सोनखत कुठला पण तो घाण, ती घाणेरडी गोष्ट आहे. पण त्या आंब्याच्या झाडाला एविल नाही होत मग. एविल नाही होत मग. तुम्हाला समजलं म्हणून नाही होत आहे ना. तुम्हाला ना एक मिनिट, तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये काहीतरी अशी गोष्ट झाली ज्याच्यामुळे ना तुम्हाला त्या टायमाला वाटलं की ती कितीतरी वाईट गोष्ट आहे. पण आता आल्यावर तुम्हाला समजतं की ती गोष्ट झाली नसती ना तर मी आता ह्या पोझिशनला आहे ना त्या पोझिशनला नसती. अशा गोष्टी आहेत लाईफ मध्ये. हो, सगळ्यांच्या लाईफ मध्ये असतात, असं नाही की बरोबर. पण ती जेव्हा गोष्ट घडत होती ना तेव्हा तुम्हाला काय वाटत होता की किती इव्हल गोष्ट आहे, किती वाईट गोष्ट आहे, ही गोष्ट नाही झाली पाहिजे. देव मला ह्या गोष्टीपासून वाचव, मला इकडनं काढ, है ना. आपण नमाज करतो, हे करतो, हेल्प मागतो, बरोबर. पण आता पुढे आल्यावर आपल्याला काय समजतं की ती नाही झाली असती ना गोष्ट तर आता मी ज्या गोष्ट या पॉइंटला ना ती पॉइंट मी मिस केली असती. ह्या पॉइंटला मी आले नसतं, कारण त्या पॉइंट मधूनच ही पॉइंट येऊ शकतं. तसं आहे, आंब्याचं झाड लावासाठी आहे ना त्याला शेणखतामध्ये टाकायलाच लागतं. त्याला शेणखतामध्ये नाही टाकला, नुसता असा वर ठेवला ना आंब्याचं झाड येईल, पण त्याला गोड आंब नाही येतील. त्याला गोड आंब यासाठी त्याला शेणखतात, घाणीत आणि ह्याच्यामधूनच उगवायला लागत. पण तो आंबा आल्यावर तुम्हाला समजेल की तो शेणखत घाण घातली ना म्हणून आंबा आला. तसं लाईफ मध्ये आहे ना जी गोष्ट होतय ना त्या मुमेंटला आपल्याला ती गोष्ट इव्हल वाटतं. पण पुढे गेल्यावर आपल्याला ती गोष्ट इव्हल नाही वाटत. का इव्हल नाही वाटत? कारण पुढे जसं जसं आपण पुढे जातो ना तसं जसं आपण आपली स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट होत असतं. आपलं डोलं उघडत असतात स्पिरिच्युअलिटीसाठी. जेव्हा स्पिरिच्युअलिटीसाठी डोलं उघडतील ना आपलं तेव्हा आपल्याला समजतं की ती गोष्ट गरजेची होती करून. इव्हल आहे ना डायमेन्शन मध्ये हे वाईट काहीच नाहीये, अनहोली नाहीये की आहे तिकडे. आपण ह्या जागामध्ये झोपलोय म्हणून आपल्याला वाईट. स्वप्नामध्ये जेव्हा तुम्ही डरावना स्वप्न बघता ना, झोपलेला असता आणि डरावना स्वप्न बघता, कोण मेला करून बघता किंवा काहीतरी होते म्हणून बघता, वाईट स्वप्न बघतो आपण. आणि वाईट स्वप्न बघताना आपल्याला कसं वाटत असतं? रडायला येत असतं, भीती वाटत असतं, कितीतरी म्हणजे अख्खा फिजिकॅलिटी आपली कशी झालेली असतं. पण नेक्स्ट मोमेंटला आपण डोलं उघडल्याबरोबर आपल्याला काय वाटतं? म्हणजे खरं म्हणजे अनहोली डोलं आणि वाईट उघडल्यावर काय, पहिले डोलं उघडल्यावर काय वाटतं? काय वाटतं डोल्या उघडल्या बरोबर? की अरे मी तर स्वप्नात होतो, अरे काय थँक गॉड मी स्वप्नात होती करून. आपण ह्या जगामध्ये स्वप्नात आहोत. आपण थर्ड डायमेन्शन मध्ये आलो ना, स्वप्नात आहोत. आपल्याला आहे ना जागा व्हायचं आहे. आपण जागा नाही झालो ना तर आपण ह्या स्वप्नामध्येच राहणार आहोत. डरावण्या स्वप्नामध्ये. हा डरावना स्वप्न आहे. ह्या डरावण्या स्वप्नामध्येच राहणार आहोत. पण ह्या डरावण्या स्वप्नामध्ये आहे ना, ह्या वर्ल्डच्या स्वप्नामध्ये आहे ना आपल्याला जी कामं करायची आहेत ना ती कामं आहे ना त्या वर्ल्ड मध्ये आपल्याला आहे ना काहीतरी वेगळा हे देणार आहेत. म्हणून आपल्याला तो एक्सपिरियन्स आहे. तो एक्सपिरियन्स आपल्याला आहे ना कशा स्वप्नामध्येच आपण तो एक्सपिरियन्स घेऊ शकतो. तो स्वप्नामध्ये एक्सपिरियन्स घेतला ना तरच आपल्याला त्या जगामध्ये काय करायचं ते करू शकतो. म्हणजे अनहोली काय रिअल नाहीये, रिअल सगळं रिअल आहे सगळं. ह्या जगामध्ये जे आहे ते सगळं रिअल आहे. पण रियालिटीचा रिअल नाही. ह्या कम्प्युटर मध्ये जो स्क्रीन मध्ये मी दिसतोय ना तो रिअल आहे का? मग कशाला माझ्यासाठी बोलताय तुम्ही?
मी आहे ना कोणतरी रिअल, पण माझा काहीतरी स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय, पण स्क्रीनवर जसा दिसतंय तसा मी ना आहे. तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतंय ना त्याच्यामध्ये करंट आहेत, डॅश आणि झिरो, डॅश आणि झिरोचा 1-0-1-0-1-0चा करंट आहे. तो मॅट्रिक्स बघितलं ना, मॅट्रिक्स सारखं आहे ते. तो काहीतरी कुठेतरी इलेक्ट्रिक करंट पास होते आणि माझा फोटो बनवते तुमच्या ह्याच्यावरती. पण ह्याचा अर्थ असा नाही की मी रिअल नाही आहे. आता मी तुमच्या संगती ज्या स्क्रीनवर बोलतोय ना, जरी मी तुमच्या स्क्रीनवर येऊन तुम्हाला असं वाटतंय ना मी तुमच्या संगती बोलतोय, तसा इव्हल ह्या जगामध्ये जे होतंय ना त्या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण त्या गोष्टी ओरिजिनॅलिटी मध्ये जशा होत आहेत ना, ज्या कारणासाठी होत आहेत ना ते तुम्हाला माहिती नाही, म्हणून तुम्ही इव्हल आणि गुड आणि बॅड आणि हे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही डिफरन्शिएट करताय. आपण आहे ना तेलीम मध्ये टप्पा वाचतो. निसिम आठवतंय टप्पा? कुठला वाला? श्रीरामालोत बेशु बोला बरं. श्रीरामालोत बेशु वादोना एत सेवती ओनाय नो केवल मी. काय अर्थ काय त्याचा? अर्थ सांग अर्थ त्याचा अर्थ आहे की जेव्हा मी परत रिटर्न येईन ना इस्रायलला, जेव्हा मी परत सियोन लिहिलाय तिथं सियोन, जेव्हा मी परत सियोन मध्ये रिटर्न येईन ना तेव्हा मला समजेल की मी ड्रीम बघत होतो आणि मी आनंदाने गायला लागेन, नाचायला लागेन. म्हणजे हे 2000 वर्ष डावीद राजाने लिहिलाय तो, म्हणजे 3-3.5 वर्षाच्या पूर्वी लिहिलाय तो. काय लिहिलंय त्यांनी की जेव्हा मी जायन मध्ये परत येईन ना तेव्हा काय असेल की मला समजेल की मी स्वप्न बघत होतो आणि मी एवढा आनंदी आणि खुश होईन ना की मी नाचायला आणि गायला लागेन. आणि तो आपण का गातो? कारण म्हणजे आपण जेव्हा गलूत मधून परत जाणार आहे ना इस्रायलला, आपण तसा एक लेवल त्याचा तसा होतो. पण डेव्हिड राजाने लिहिला तेव्हा 3000 वर्षापूर्वी आपण गलूत मध्ये नव्हतो गेलो. मग डेव्हिड राजा कुठल्या गलूतची बात करतोय? डेव्हिड राजा कुठल्या गलूत मध्ये गेलोय आणि त्या गलूत मधून आपण परत रिटर्न येणार आहोत तेव्हा माहिती पडणार आहे. डेव्हिड राजा त्या गलूतची बात करतोय. कुठला? जेव्हा आपला सोल तिकडनं इकडं आला ना तो गलूत आहे. तिकडं आपण राहत होतो, पण तिकडनं आपल्या सोलला आपल्याला इथं पाठवलं आणि इथं पाठवल्यावर आपल्याबरोबर जो अत्याचार चाललाय ना तो अत्याचार सगळा आपण सहन करतोय. पण जेव्हा आपण परत सायन मध्ये जाऊ, परत आपण आपल्या जागेमध्ये जाऊ ना तेव्हा आपल्याला काय समजणार आहे की मी स्वप्न बघत होतो आणि मी त्या स्वप्नामधून जागा झालो म्हणून मी नाचणार आहे, गाणार आहे. ओके, हे दुसऱ्या कोणी बोललेलं नाही, डेव्हिड राजाने बोललेली गोष्ट आहे. नाही, इव्हन हिंदू लोकांमध्ये म्हणतात ना की जग हे मिथ्या आहे, म्हणजे मृगजळ आहे, रियालिटी आहे. मिथ्या नाही आहे, रियालिटी आहे. ते रिअल वाटतं, पण तुम्ही म्हणता ना झोपेतून उठल्यास पण सगळं जातं ना. तुम्ही जेव्हा झोपेत असता ना तेव्हा तो जग रिअल असतं की अनरिअल असतं? अनरिअल असतं, पण आपल्याला वाटतं रिअल. नाही, झोपेत असतानाची बात केली मी. असताना आपण अनरिअल नसतं, तो रिअल जग असतं. तसं आपण ह्या जगामध्ये आहे ना, हा जग रिअल आहे. हा जग रिअल आहे. आपण जेव्हा वरच्या डायमेन्शन मध्ये जाऊ ना तेव्हा हा जग रिअलच असणार आहे. फक्त आपण वरच्या डायमेन्शन मध्ये जेव्हा जातो ना तेव्हा वरच्या डायमेन्शन मधून आहे ना आपल्याला समजतं की तो एवढा लिमिटेड जग होता आणि तिथं मी एवढा घाबरत होतो. स्वप्नाचा जग आहे ना लिमिटेड असतं, म्हणून आपल्याला तो त्याच्यामध्ये आपण घाबरतो. त्या लिमिट मधून आपण मोठ्या लिमिट मध्ये आलो ना की आपल्याला समजतं मी स्वप्नामध्ये होतो. ह्या लिमिट मधून आपण मोठ्या लिमिट मध्ये जाऊ ना तेव्हा आपल्याला समजेल स्वप्नामध्ये होतो कोण. पण स्वप्नामध्ये होतो म्हणून तो जग अनरिअल नाही, रिअल आहे. देवाचा हात, जेव्हा देव बोलतो ना देवाच्या हाताने देवाने इजिप्त मधून काढला, तर देवाचा हात जो आहे ना तो रिअल हात आहे. आपला जो हात आहे ना तो प्लास्टिकचा हात आहे. भावलीला प्लास्टिकचा हात लावलेला असतो ना तसा. देवाच्या हाताने काय करू शकतं ना, आपला हात नाही करू शकत ते. पण देवाच्या रिअल हाताने काय करतं ना, समजलं, त्याच्याने हा जग अख्खा हलून जातं. तर आपण हा जग आपण इकडे तिकडे हलू शकतो ना, म्हणून आपण ह्या हाताला पण हात बोलतो. देव जेव्हा बोलतो ना तेव्हा अख्खा जग क्रिएट होतं. आपण बोलतो तेव्हा काहीच नाही क्रिएट होत, पण आपल्या बोलण्याने थोडा तरी काहीतरी क्रिएट होऊ शकतं ना. दोस्ती नाही, ती दुश्मनी नाही तर काहीतरी. म्हणून आपण बोलतो की आपण पण बोलतो, पण खरा जो बोलतो ना तो देव. आपण प्लास्टिकचा बोलतो, प्लास्टिकचा हात सारखा आपला सगळं. पण अनरिअल नाही आहे हे पण रिअल आहे.
पण वेगळ्या डायमेन्शन मधला हा रिअलिटी आहे, वेगळ्या डायमेन्शनची रिअलिटी आहे. ह्याच्या खालच्या लेवलला जाल ना तिथं अजून वेगळ्या लेवलची रिअलिटी आहे. मुंगीसाठी वेगळी रिअलिटी आहे, ह्याच्या खालच्या लेवलला अजून अनरिअलिटी. आपण जेवढा बघतोय ना तेवढा आपल्यासाठी रिअलिटी आहे ना ती हाय. 7 कलर्स आहेत या जगामध्ये, पण आपण आहे ना जे हजारो कलर आहेत ना त्याच्यामधून 7 कलरच बघू शकतो. म्हणून आपल्याला एवढीच रिअलिटी दिसतं. आपल्याला जेव्हा जास्ती रिअलिटी दिसायला लागेल तेव्हा आपल्याला समजेल की अजून रिअलिटी आहे. ओके. अंडरस्टूड का परत सांग? थँक्यू. सगळा रिअल आहे, सगळा रिअल आहे. फक्त आपला कॉन्शियसनेस वर गेल्यावर आपल्याला समजतं की आपण झोपेत होतो, स्वप्नात होतो. निस्सिम क्वेश्चन डॅडीला मम्मीला या काय क्वेश्चन्स? नाही. ते एक एक्स्ट्रा पॉइंट सांगतो मी, एक्स्ट्रा पॉइंट सांगतो. है ना आपल्या आहे ना तोरामध्ये पण आहे ना वेगवेगळे शब्द यूज केलेले आहेत. आपण आहे ना माकोम बोलतो, ओके, मग माखोन बोलतो आणि माओन बोलतो. 3 वेगवेगळे शब्द बोलतो. म्हणजे देवाची जी जागा आहे ना त्याला आपण 3 वेगवेगळ्या शब्दांनी डिस्क्राईब केलेलं आहे ना. कादोश 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 है ना, त्याचं मिम्मे कोमो असं आपण बोलतो ना की त्याची जागा नाही माहिती, पण त्या जागेसाठी आहे ना वेगवेगळे 3 वेगवेगळे शब्द यूज केलेले आहेत. एक आहे माकोम, एक आहे माखोन आणि एक आहे माओन. असं 3 तोरामध्ये 3 वेगवेगळे शब्द केलेत. का 3 वेगवेगळे शब्द केलेत? कारण माकोम म्हणजे काय? माकोम म्हणजे देवाची फिजिकॅलिटी मध्ये जेव्हा देव आपल्याला एक्सपिरियन्स होतो ना, आपण फिजिकॅलिटी मध्ये देवाचा देवपणा आपण एक्सपिरियन्स करतो ना, तर आपण काय बोलतो की फिजिकॅलिटी मध्ये देवाचा एक्सपिरियन्स आला ना तेव्हा आपण त्याला बोलतो की माकोम. ओके. स्पिरिच्युअलिटी मध्ये जेव्हा एक्सपिरियन्स करतो ना त्याला माखोन बोलतो. आणि टाइम डायमेन्शन मध्ये जेव्हा आपल्याला देव एक्सपिरियन्स होतो ना तेव्हा आपण त्याला माओन बोलतो. त्याचा अर्थ काय आहे की देव पण आहे ना आपल्यासाठी आहे ना त्याची खुर्ची आहे ना चेंज करत असतं. देव आहे ना कधी आहे ना टाइम डायमेन्शन मध्ये येतं तर आपण बोलतो माओन, फिजिकल मध्ये येतं माकोन बोलतो आपण. म्हणजे वेगवेगळ्या लेवल मध्ये देव पण येत असतं. आणि आहे ना एकदम इझी, तुम्हाला एकदम इझी प्रूफ देतो तुम्हाला. मी जे बोलतोय ना ते तोरामधून आहे करून. कसं आहे? देवाने आहे ना जेव्हा सगळा बनवला ना तर देवाने आहे ना 3 डायमेन्शन यूज केलेलं आहे. देवाने सगळा बनवला ना, देवाने 6 दिवसात बनवला. दिवस म्हणजे कुठला? I think Judah has got disconnected again. जुडा म्यूट झालायस तू. नाही, जुडा डिस्कनेक्टेड झाला मावशी. हा जुडा इज बॅक विथ अस नाउ. हा तर मला वाटते कम्प्युटर सांगते की जास्ती बोलतोस करून. जास्ती नको सांगू. त्याला माहिती पडलं तू मस्ती करतास म्हणून तुला तो त्रास कम्प्युटर बोलते देते. जास्ती सांगू नको माणसांना. तेच बडबडले करू नको. ऐका तर आहे ना तोरामध्ये आहे ना, तोरा बोलते काय ना देवानी 6 दिवसात सगळा बनवला. 6 दिवसात बनवला म्हणजे देवानी कुठं बनवला? टाइम मध्ये बनवलाय. 6 दिवस. दिवस म्हणजे कुठे येतं? टाइम मध्ये येतं. बरोबर. सगळं कुठे येतं? टाइम मध्ये येतं. आणि देव तुम्हाला बोलते की देवानी सगळा बनवला ना ते फिजिकॅलिटी मध्ये पण बनवला. मेड है ना, मातीचा बनवला, हे बनवला. म्हणजे दुसरा कुठला डायमेन्शन देव तुम्हाला सांगते की दुसरा डायमेन्शन पण देवानीच बनवला. कुठला डायमेन्शन? फिजिकल डायमेन्शन. त्याच्यानंतर देव बोलते की अँड गॉड सॉ दॅट इट वॉज गुड. प्रत्येक गॉड देव बघते ना तर गुड आहे की नाही बघते देव, चांगला आहे की नाही. म्हणजे कुठल्या डायमेन्शन मध्ये बनवते देव? गुड है ना. एक अजून एक डायमेन्शन मध्ये बनवते देव. तर देव जेव्हा बनवतोय ना सगळा, तोरा पण तुम्हाला सांगते की देवाने जे बनवलं ना त्या 3 डायमेन्शन मध्ये बनवला. आणि त्या 3 डायमेन्शन मध्ये देवाने तुम्हाला कुठे ठेवला? एदेन बागेत. सगळ्या वरच्या डायमेन्शन मध्ये ठेवला. सगळ्या वरच्या डायमेन्शन मध्ये तुम्हाला ठेवला होता. आणि जेव्हा माणूस पैदा होतो ना या जगामध्ये तेव्हा 1 वर्ष त्याचा सोल आहे ना टाइम डायमेन्शन मध्ये असतं. आणि मेल्यावर पण 1 वर्ष टाइम डायमेन्शन मध्ये असतं. म्हणून आपल्यामध्ये 1 वर्षाचा तो पिरियड आहे. कारण परत रिटर्न डायरेक्ट नाही जात तो. कुठली जातात डायरेक्ट माणसं, पण डायरेक्ट नाही जात. त्याच्यासाठी टाइम असतं. तो 1 वर्षाचा टाइम. त्याला इकडं बॉडीमध्ये गुंतलेला सगळा गुंता सोडून परत त्या डायमेन्शन मध्ये जायला. म्हणजे आपण झोपेतून फटाकन जागा होतो ना तर आपण फटाकन जागा होऊन उठू नाही शकत. इकडून झोपेतून जागा झाल्यावर आपल्याला कसं जरा 1 2 3 सेकंड 5 सेकंड 20 सेकंड लागतात ना, डोलं उघडतो
मग इथं तिथं बघतो, मग आलंच देतो, हे देतो आणि मग उठतो ना. असं डायरेक्ट माणूस फटाकन उठून बसत नाही है ना. फटाकन डायरेक्ट उठून बसला असा नाही ना. जागा व्हायसाठी टाइम असतो. तसं ह्या जगामधून पण त्या जगामध्ये जागा व्हायसाठी टाइम असतो. तो 1 वर्षाचा टाइम आहे सोलसाठी. आणि त्या 1 वर्षाच्या टाइमामध्ये आपण आपल्यासाठी काय काय करत असतो. आशकाबा हे ते त्या सगळ्या गोष्टी करत असतो. ओके. आणि मग तिकडनं तो जातो त्याच्या जागेमध्ये, आणि त्याच्या जागेमध्ये जाऊन तो त्या वर्ल्डमध्ये, त्याच्या होलीनेसच्या वर्ल्डमध्ये, गुड वर्ल्डमध्ये, एदेन बागेमध्ये हे करतो. माणूस मेल्यावर बोलतो ना एदेन बागेमध्ये त्याच्या आत्म्याला शांती, आत्मा त्याचा एदेन बागेमध्ये जाऊ. का? कारण त्याचा आत्मा एदेन बागेमधूनच आलेला आहे. पण सगळा जग रिअल आहे, अनरिअल काय नाही. फक्त रियालिटीचे वेगवेगळे लेवल आहेत. आपण एका लेवलमध्ये राहतोय रियालिटीच्या. आपण ह्याच्या खालच्या लेवलमध्ये राहत असतो ना रियालिटीच्या, तर आपण गोरीला असतो, गोरीला सारखा राहिला असतो. त्याच्या खालच्या लेवलमध्ये असतो तर दगडासारखा राहिला असतो. दगडाचा वर्ल्ड रिअल नाही का? दगडाचा वर्ल्ड पण रिअल आहे, त्याच्यासाठी वेगळा वर्ल्ड आहे. क्वेश्चन्स संपवायचा? काय लास्ट कोणाचा क्वेश्चन असेल तर घेऊया. अदरवाइज इट वॉज व्हेरी फॅसिनेटिंग. मावशी, अंकल, आंटीज, एनीबडी हॅज एनी क्वेश्चन्स? काय फायनल कोणाला प्रश्न असेल तर नक्की विचारा. निसिम मध्ये मध्ये का जाते ते पण बघा. हा चेक करेन, बघूया. मला वाटते इंटरनेट रिलेटेडच आहे रे, कोणच काहीच नाही करत आहे. बघूया, आपण चेक करूया. यू हॅव बीन डिसमिस्ड असं येते. बघीन. शालोम अंकल. अंकल पण अंकल पण लेक्चर ऐकत होता. हा माझा बघितला. फोन त्या बाजूला खेचला त्यांनी. हो, आज ऐकत होतं लेक्चर, अख्खा